नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. स्मार्ट मनी सिरीजमधला हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे की H1च्या टाईम फ्रेमची डिलिव्हरी, H2च्या टाईम फ्रेमची डिलिव्हरी आणि H4च्या टाईम फ्रेमची डिलिव्हरी. टाईम बेस्ड लिक्विडिटी काय असते, कशा पद्धतीने डेली टाईम फ्रेमच्या आतमधल्या एक्सपान्शनच्या ज्या कॅन्डल आहे, ज्या पूर्ण डेलीचे बायस बनवतात, विकलीचे बायस बनवतात, मंथलीचे बायस बनवतात. या बायस बनवणाऱ्या ज्या कॅन्डल आहे ना, यांच्या हाय आणि लो वरती खूप सारी लिक्विडिटी असते. आणि ह्या लिक्विडिटीला म्हटलं तर टाइम बेस्ड लिक्विडिटी. का? कारण टाइम प्लस स्ट्रक्चर या दोन गोष्टी यामध्ये एकत्र असतात. तुम्ही CRT ऐकली असेल, पण मी तुम्हाला CRT पेक्षा पण खूप सिंपल सांगतो की आपल्याला फक्त हायर टाइम फ्रेम डेलीच्या आतमधल्या आणि 1 तासाच्या पुढच्या ह्या कॅन्डलचे हाय लो मार्क करायचे आहे. आणि हाय लोच्या अबो बिलो जेव्हा प्राइस जाते ना, फक्त स्मार्ट मनीचं तुम्हाला सिंपल स्ट्रक्चर व्हायचं आहे. त्यामध्ये विदाऊट स्ट्रक्चर सुद्धा तुम्ही ट्रेड घेऊ शकता जर तुम्हाला IFVG म्हणजे इन्व्हर्जन FVG समजत असेल तर. आणि क्लास प्लसमध्ये या सगळ्या व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. पूर्ण 40 व्हिडिओ झालेले आहे आणि आजच्या डे एंडला रात्री 9-10 वाजेपर्यंत 10 ते 15 व्हिडिओ नवीन अपलोड होतील. फ्रेंड्स, ही जी व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओला तुम्ही व्यवस्थित पहा. गोल्ड, सिल्वर, युरो USD, GBP USD कोणतेही पेअर असो, तुम्ही इझिली इंट्राडे मध्ये स्कॅल्प करू शकतात. 1:2, 1:3 चे ट्रेड पकडू शकतात. रिव्हर्सल चांगल्या मोमेंट्स तुम्हाला भेटू शकताय. आणि जर तुम्ही जॉब करत असाल, तुमच्याकडे जास्त टाइम नसेल आणि ह्या व्हिडिओला जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, त्याच्या नोट्स जर ड्रॉ केल्या ना, तर मी सांगतो डेली बेसिसवरती तुम्ही क्लीन सेटअप मार्केटमध्ये शोधू शकतात आणि त्यांना प्ले पण करू शकतात. 3 पार्ट आहे आणि हे तिन्ही पार्ट मी एक सोबत तुमच्यासाठी अपलोड करत आहे. व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि सर्वात मेन गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मराठीमध्ये कंटेंट टाकत आहे आणि मराठी कम्युनिटी खूप मोठी आहे. फक्त एक पाऊल तुम्हाला उचलायचं आहे. शेअर बटन आहे ना, त्यावरती जा, क्लिक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांना पण शिकू द्या. जेवढ्या जास्त लोकांना ही गोष्ट समजेल तेवढं चांगलं असेल. सो मित्रांनो, टाइम बेस्ड लिक्विडिटी, आणि ही टाइम बेस्ड लिक्विडिटी जी आपण पाहणार आहे ती आहे 1 तासाच्या कॅन्डलची. आता सर्वात पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, H1 टाइम बेस्ड लिक्विडिटी म्हणजे काय. फर्स्ट माझा तर प्रश्न हा असेल की सर, टाइम बेस्ड लिक्विडिटी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. आम्हाला बाय साईड, सेल साईड हे सगळं समजलं, पण सर टाइम बेस्ड लिक्विडिटी म्हणजे काय हे पहा. टाइम बेस्ड लिक्विडिटीचं मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती टाइम प्लस स्ट्रक्चर यांच्या आधारावरती जी लिक्विडिटी तयार होते ना, तिला म्हटलं तर टाइम बेस्ड लिक्विडिटी. म्हणजे ही एका वेळेमध्ये तयार होते, एका टाइम फ्रेममध्ये तयार होते आणि त्या टाइम फ्रेममध्ये तयार झाली की त्या स्पेसिफिक टाईममध्येच ती वर्क करते आणि तेवढ्या टायमामध्ये डिलिव्हरीज डन पण होतात. तर खूप सिंपल आहे. H1 टाइम बेस्ड लिक्विडिटी म्हणजे काय. H1 टाइम फ्रेमवरती टाइम प्लस स्ट्रक्चर यांच्या आधारावरती जी लिक्विडिटी तयार होते तिला म्हटलं तर टाइम बेस्ड लिक्विडिटी. आय होप तुम्हाला टाइम बेस्ड लिक्विडिटी 1 तासाची काय आहे हे समजलं असेल. आता सेकंड गोष्ट आहे, H1 म्हणजे 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती लिक्विडिटी नक्की असते कुठे. प्रिव्हियस 1 तासाच्या कॅन्डलच्या हाय आणि लो वरती. जसं फ्रेंड्स, इकडे एक बुलिश कॅन्डल आहे, या बुलिश कॅन्डलच्या लो वरती लिक्विडिटी आहे आणि बुलिश कॅन्डलच्या हाय वरती लिक्विडिटी आहे. आणि ही कॅन्डलची टाइम फ्रेम कोणती आहे, H1 म्हणजे 1 तासांची. सेम मित्रांनो, इकडे बघा, ही जी कॅन्डल आहे ही आहे 1 तासांची आणि ह्या कॅन्डलच्या हाय वरती लिक्विडिटी आहे आणि ह्या कॅन्डलच्या लो वरती सुद्धा लिक्विडिटी आहे. ठीक आहे. आणि याची जी एंट्री प्ले केली जाते ना, ही केली जाते लोअर टाइम फ्रेमवरती, जसं की 5 मिनिट आणि 15 मिनिट यांचा वापर केला जातो. एंट्रीच्या अगोदर आपल्याला पाहावं लागतं की फेअर व्हॅल्यू गॅप, ऑर्डर ब्लॉक, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट तयार झालेलं आहे का. म्हणजे लिक्विडिटी अचीव झाल्यानंतर, कोणत्याही साईडची लिक्विडिटी अचीव झाल्यानंतर मार्केटने स्ट्रक्चर शिफ्ट केलं आहे का, त्यामध्ये ऑर्डर ब्लॉक FVG आहे का. आणि ह्या गोष्टी बघून आपण एंट्री प्लॅन करतो. आपलं SL कुठे असतो, लिक्विडिटीच्या थोडंसं बाहेरच्या साईडला, आणि टार्गेट काय असतं, अपोजिट लिक्विडिटी पूल हे आपलं टार्गेट असतं.
आता फ्रेंड्स या गोष्टींना ना आपण खूप डीपमध्ये समजून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला दोनच गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. H1च्या टाइम फ्रेमवरती जी लिक्विडिटी असते तिला टाइम बेस लिक्विडिटी असं का म्हटलं जातं, त्याचं लॉजिक काय असतं, कारण ती 1 तासांच्या टाइम फ्रेमवरती स्ट्रक्चर आणि लिक्विडिटी म्हणजे टाइम आणि स्ट्रक्चर यांच्या आधारावरती ती लिक्विडिटी तयार होते आणि ती स्वीप करून मार्केट पुढे 1 तासाचं एक्सपान्शन बनवतं. म्हणून याला म्हटलं गेलं आहे स्मार्ट मनीमध्ये की मार्केट एका स्पेसिफिक टाइम फ्रेमच्या कॅन्डलचा लो हाय अचीव करून पुढच्या कॅन्डल्स तयार करतं. पुढची कॅन्डल एकदम मोठी अप साईडला तयार होणार 1 तासाची, पुढची कॅन्डल मोठी एकदम डाऊन साईडला तयार होणार आहे सेलची 1 तासाची. पण ती 1 तासाची बाईंग कॅन्डल असो किंवा 1 तासाची सेलिंग कॅन्डल असो, हे बनवण्यासाठी त्यांना एकीकडे हाय स्वीप करावा लागतो, एकीकडे लो स्वीप करावा लागतो. म्हणजे लिक्विडिटी आणि स्ट्रक्चर किंवा असं म्हणू शकतात ही एक पर्टिक्युलर टाइम आणि त्या टाइमची लिक्विडिटी आणि त्या लिक्विडिटीवरती एक स्ट्रक्चर आणि यांच्या आधारावरती पुढचं एक एक्सपान्शन तयार होतं. चला मित्रांनो, आपण ह्या गोष्टीला व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदी आपल्याला हे जे मुद्दे आहे ना हे पहिल्यांदा समजून घ्यायचे आहे. आपण एका बुलिश कॅन्डल बद्दल समजून घेऊया की बुलिश कॅन्डल असेल 1 तासाची तर तिच्यावरती लिक्विडिटी कुठे असेल आणि कशा पद्धतीने ट्रेड्स केले जातील. ठीक आहे फ्रेंड्स, सपोज ही आहे एक बुलिश कॅन्डल. ओके, आणि बुलिश कॅन्डल जे हे आहे हाय आणि लोसचे पॉइंट. सो पहा फ्रेंड्स, एक बुलिश कॅन्डल कशा पद्धतीने तयार होते. बुलिश कॅन्डल या पद्धतीने तयार होते. प्राइस इथे काय झालेले असते, प्राइस इथे होते ओपन नंतर प्राइस काय करते फ्रेंड्स, डाऊन साइडला तयार करते एक लो नंतर एकदम स्ट्रॉंग बाइंग येते आणि स्ट्रॉंग बाइंग मध्ये प्राइस इकडे तयार करते एक हाय पॉइंट आणि सेलर इन्व्हॉल्व होतात, प्राइसला खाली पाठवतात आणि खाली पाठवून सेलर काय करतात, ह्या लेवलवरती प्राइसला करतात क्लोज. OHLC हे ऐकलं असेल तुम्ही, ओपन लो हाय क्लोज. फ्रेंड्स, थोडंसं ह्या टाईपमध्ये ना एक बुलिश कॅन्डल तयार होते. ठीक आहे, 1 तासाच्या टाइम फ्रेमची ही जी कॅन्डल आहे ही कोणती आहे, ही आहे 1 हवरच्या टाइम फ्रेमची एक बुलिश कॅन्डल. ही कशी तयार झाली मित्रांनो, प्राइस इथे ओपन झाल्यानंतर प्राइसने डाऊन साईडला मुवमेंट केली, बारने बाय करून प्राइसला अप पाठवलं आणि सेलरने सेल करून प्राइसला इथे क्लोज केलं आणि त्यानंतर ओपनिंगच्या जेवढी प्राइस खाली गेली तो विक सुटला आणि क्लोजिंगच्या अगोदर जेवढी प्राइस वरती गेली तो विक सुटला आणि ओव्हरऑल आपल्याला अशा पद्धतीने एक बुलिश कॅन्डल पाहायला भेटली 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये. आता मित्रांनो, ओपनिंग हाय लोज या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला समजल्या असेल कॅन्डलमधल्या, तर आपण थोडंसं ना ह्याच कॅन्डलला पुढे व्यवस्थित समजून घेऊया. ओके, फर्स्ट इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे ना आपल्यासाठी तो आहे कॅन्डलचे ओपनिंग क्लोजिंग ह्या गोष्टी सगळ्या समजणं. ठीक आहे, आता सेम त्याच कॅन्डलला आपण थोडंसं इकडे ड्रॉ केलं व्यवस्थित समजून घेण्यासाठी. मित्रांनो, ह्या कॅन्डलमध्ये लो का तयार होतो, बिकॉज सेलर ओपनिंग नंतर प्राइसला इथपर्यंत घेऊन येतात पण बायर्स इथून मार्केटमध्ये काय करतात, बाय करतात ह्या लेवलपासून, म्हणून खाली तयार होतो एक तासाच्या टाइम फ्रेमचा लो. हा लो तयार झाला H1च्या टाइम फ्रेमचा. ओके मित्रांनो, प्राइस इथपर्यंत पोहोचते, अचानक सेलर ह्या लेवलपासून मार्केटला काय करतात, सेल करतात आणि सेलर सेल करून तिथे बनवतात एक हाय. कोणत्या टाइम फ्रेममध्ये, H1च्या टाइम फ्रेममध्ये. मित्रांनो, सेलरने वरती हा वाला हाय बनवला आणि बायर्सने खाली हा वाला लो बनवला. आता पहा, हा जो हाय पॉइंट आहे ना याच्या वरती पण लिक्विडिटी असते आणि लो पॉइंट याच्या खाली सुद्धा लिक्विडिटी असते. तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ग्रीन कॅन्डलचा जो लो पॉइंट असतो ना मित्रांनो, ठीक आहे, या लोच्या खाली जी लिक्विडिटी असते हिला काय म्हटलं जातं, पहिल्यांदा लो कोण बनवतं, बायर्स बनवतात बरोबर. तर लोच्या खाली जी लिक्विडिटी असते हिला म्हटलं जातं सेल साइड लिक्विडिटी. व्यवस्थित समजून घ्या, लोच्या खाली असणाऱ्या लिक्विडिटीला काय म्हटलं जातं, सेल साइड लिक्विडिटी. ही काय आहे, मार्केटची एक सेल साइड लिक्विडिटी आहे. ओके, आणि हायच्या वरती जी लिक्विडिटी असते तिला म्हटलं जातं बाय साइड लिक्विडिटी. ही झाली 1 तासांच्या टाइम फ्रेमची.
आता इथं बाय साईड लिक्विडिटी कोणी तयार केली? ज्यांनी इथे सेल केलं आणि कॅन्डलला इथे क्लोज केलं, हे जे सेलर्स आहे ना, यांनी या 1 तासाच्या कॅन्डलच्या हायच्या वरती त्यांचे स्टॉप लॉसेस लावलेले, म्हणून याच्यावरती 1 तासाची बाय साईड लिक्विडिटी आहे आणि 1 तासाची खाली सेल साईड लिक्विडिटी आहे. आता मित्रांनो, नवीन कॅन्डल कुठे ओपन होणार? क्लोजिंगच्या समोर. ही इथे ओपन झालेली म्हणजे इथे ओपन झाली, बरोबर, आणि इथे क्लोज म्हणजे इथे क्लोज. क्लोजिंग समोर नेक्स्ट कॅन्डल ओपन होते आणि मार्केटला जवळ कोणती लिक्विडिटी? हायची की लोची? मार्केटला जवळ हायची लिक्विडिटी आहे. आणि मार्केट लिक्विडिटी का वापरतं? एक तर ट्रेंड बदलण्यासाठी किंवा अगेन्स्ट मुवमेंट करण्यासाठी. आता प्राइस एवढी खाली येऊन ही लिक्विडिटी घेऊन अप जाईल हे थोडंसं अवघड आहे, पण मार्केट इथे ओपन होऊन याच्या वरती जाऊन लिक्विडिटी घेऊन खाली येईन हे मार्केटला अतिशय इझी आहे. मग मार्केट मेकर काय करतात? त्यांना सपोज प्राइसला डाऊन साईडला घेऊन जायचं आहे, ठीक आहे. मार्केट मेकर काय करतात? नवीन जी कॅन्डल ओपन होते ना 1 तासामध्ये, तिला 5 मिनिटामध्ये थोडंसं असं अप पाठवतात आणि मागच्या हायच्या जशी कॅन्डल अप जाते ना, बाय साईड लिक्विडिटी सोबत डील करून प्राइस इमिडिएटली डाऊन येते आणि 5 मिनिटामध्ये 3 मिनिटामध्ये आपल्याला थोडंसं इथे काय पाहायला भेटलं? एक लोअर टाइम फ्रेमचं कॅरेक्टर चेंज पाहायला भेटतं. म्हणजे मागच्या बाय साईड लिक्विडिटी 1 तासाच्या कॅन्डलच्या हायच्या वरती दुसऱ्या कॅन्डलचं छोट्या टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर गेलं आणि इमिडिएटली प्राइस रिव्हर्स आली आणि कॅरेक्टर चेंज झालं आणि यामध्ये तयार होतो एक ऑर्डर ब्लॉक FVG. कॅरेक्टर जर चेंज झालेला असेल त्यात एक ऑर्डर ब्लॉक आणि FVG पाहायला भेटेल. जर असेल ऑर्डर ब्लॉक FVG तर आपण काय करतो? इथून जो हाय पॉईंट असतो ना, या हाय पॉईंट पासून ज्यांनी लिक्विडिटी स्वीप केली ना, आपण या ऑर्डर ब्लॉक पासून एंट्री प्लॅन करतो आणि डाऊन साईडला टार्गेट असतं आपलं 1 तासाच्या कॅन्डलचं लो. तसं आयडियली जे टार्गेट असतं ना, हे असतं ह्या कॅन्डलचा 50% एरिया. फर्स्ट टार्गेट असतं आपलं 50% एरिया आणि सेकंड टार्गेट असतं आपलं डाऊन साईडचा डायरेक्टली लो पॉईंट. फर्स्ट 50% देन डाऊन साईडचा लो पॉईंट. आणि जी एंट्री पकडतो आपण ती एंट्री इथून पकडतो. स्टॉप लॉस आपलं या पद्धतीने असतो आणि टार्गेट आपल्याकडे या पद्धतीचं असतं. मित्रांनो, 1 तासाच्या कॅन्डलच्या हायच्या अबो प्राइस गेली, ठीक आहे. ही पहिली 1 तासाची कॅन्डल क्लोज झाली, आपण तिचे हाय आणि लोज मार्क केले. नेक्स्ट 1 तासाची कॅन्डल जी ओपन झाली ना, तिला आपण छोट्या टाइम फ्रेममध्ये पाहतोय आणि त्या 3 मिनिटामध्ये प्राइसने थोडंसं ना अशी मुवमेंट केली, ठीक आहे. असं समजा 12 ते 1 मध्ये ही कॅन्डल क्लोज झालेली, ठीक आहे. सकाळी 12 ते 1 या दरम्यानमध्ये पहिली 1 तासाची कॅन्डल क्लोज झाली. मग पुढे 1 ते 2 टाईममध्ये जी 1 तासाची कॅन्डल तयार होणार आहे ना, ती सपोज इथे 1 ला ओपन झाली. पहिल्या 15 मिनिटामध्ये ती हायच्या अबोव जाऊन खाली आली, कॅरेक्टर चेंज केलं. उरलेल्या 45 मिनिटामध्ये ती काय करते? उरलेल्या ऑर्डर्स घेते आणि डाऊन साईडला मुवमेंट करते आणि हीच मुवमेंट आपल्याला पकडायची असते. याला म्हटलं तर टाइम बेस्ड लिक्विडिटीचा सेटअप, जो या पद्धतीने प्ले केला जातो आणि हे आपल्याला एंट्री या पद्धतीने आपण प्ले करतो आणि हे आपल्याला हायर टाइम फ्रेममध्ये कसं दिसतं मी तुम्हाला ते समजून सांगतो आता, ठीक आहे. हायर टाइम फ्रेममध्ये ही जी गोष्ट आहे ना फ्रेंड्स, ही आपल्याला कशी पाहायला भेटते पहा. सपोज ही पहिली कॅन्डल होती, हिच्या हायच्या अबोव जाऊन प्राइस रिव्हर्स आली. म्हटल्यानंतर 1 तासामध्ये प्राइस इथं ओपन झाली, ती अप गेली. अप जोपर्यंत गेली तोपर्यंत ही ग्रीन होती, ठीक आहे. त्यानंतर ही डाऊन आली. आता अप्पर साईडला याच्यामध्ये काय तयार झाला फ्रेंड्स? एक वीक तयार झाला, ठीक आहे. अप्पर साईडला याच्यामध्ये तयार झाला एक वीक आणि सेलर्सने पूर्णपणे सेल केलं. ओपनिंगच्या खाली प्राइसला पाठवलं. 1 तासाची कॅन्डल रेड झाली आणि त्यानंतर ही प्राइस या पद्धतीने डाऊन साईडला मूव्ह झाली आणि तिच्यामध्ये हा तिचा वीक तयार झाला. म्हणजे दुसरी 1 तासाची कॅन्डल तयार झाली. पण मार्केटला एवढी मोठी बेरिश कॅन्डल बनवण्या अगोदर पहिल्या कॅन्डलच्या हायच्या लिक्विडिटीला अचीवच करावं लागलं आणि मग एवढं मोठं एक्सपान्शन आपण टॉप पासून पकडू शकतो जर आपल्याला हे डिलिव्हरीचा अल्गोरिदम समजला तर. तर फ्रेंड्स, कोणत्या 1 तासाच्या कॅन्डलला आपण मार्क करणार तुम्हाला ते पण मी समजून सांगतो. सेशन जेव्हा ओपन होतात ना, लंडनची ओपनिंग असेल, त्यानंतर न्यूयॉर्कची ओपनिंग असेल, एशियाची ओपनिंग असेल, यांच्या ओपनिंगच्या ज्या पहिल्या 1 तासाच्या कॅन्डल असतात ना, त्यांच्यावरती जास्त लिक्विडिटी असते आणि प्राइस जो जुडा स्विंग बनवतो ना ICTचा मॉडेल,
त्याचं हे एक सिम्पल फॉर्मेशन आहे 1 तासाचे हाय लो स्वीप करणं टाइम बेस लिक्विडिटीमध्ये. तर तुम्ही सेशनच्या ओपनिंग नंतरची पहिली 1 तासाची कॅन्डल क्लोज होऊन देऊ शकतात आणि त्यानंतर तुम्ही इझिली प्ले करू शकता. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा फ्रेंड्स आपण काय बघितलं की मार्केट मेकर 1 तासाच्या कॅन्डलच्या हायला स्वीप करून कशा पद्धतीने दुसरी रेड कॅन्डल बनवतात 1 तासाची. म्हणजे 1 तासाच्या ग्रीन कॅन्डलला स्वीप करून दुसरी 1 तासाची रेड कॅन्डल अशा पद्धतीने बनवली. ठीक आहे. व्यवस्थित बघून घ्या. H1 वरती लिक्विडिटी कुठे असते तर पहिल्यांदा हायची लिक्विडिटी आपण बघितली. ओके. ही पहिली 1 तासाची कॅन्डलच्या हायच्या वरती लिक्विडिटी आहे बाय साईड. लोअर टाइम फ्रेममध्ये प्राइस एंट्री देते आपल्याला. पुढची कॅन्डल अशी जर तयार होणार असेल तर प्राइस 3 मिनिट 5 मिनिटांमध्ये अशी अप जाऊन खाली येऊन कॅरेक्टर चेंज करते. म्हणजे MSS कन्फर्म झाला, म्हणजे ट्रेंड बदलला पुढच्या कॅन्डलला डाऊन जाण्यासाठी. ओके. ऑर्डर ब्लॉक FVG पाहिजे आपल्याला. हा वाला स्विंग आहे आणि लोच्या आतमध्ये इथे भेटला सपोज आपल्याला हा एक OB प्लस FVG. ठीक आहे. आणि त्यानंतर SL कुठे असला पाहिजे लिक्विडिटीच्या बाहेर. आता याच्या अबो आपला SL असला पाहिजे आणि टार्गेट अपोजिट लिक्विडिटी पूल म्हणजे लो साईडची बाय साईड स्वीप करून सेलच्या ऑर्डर फिल केल्या आहे तर टार्गेट बारच्या स्टॉप लॉसेसला करतील म्हणजे सेल साईड लिक्विडिटीला. आणि हा खूप सिम्पल सेटअप आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स की कशा पद्धतीने एका ग्रीन कॅन्डलच्या हायला स्मार्ट मनी वापरून दुसरी रेड कॅन्डल बनवते मोठी डाऊन साईडला आणि आपण कशा पद्धतीने हे ट्रेड्स पकडू शकतोय. कधी कधी काय होतं फ्रेंड्स की प्राइस हायला स्वीप करते आणि हायला स्वीप करून कॅरेक्टर चेंज करते आणि कॅरेक्टर चेंज करणारी कॅन्डल अशी क्लोज होते या पद्धतीने. मग दुसऱ्या 1 तासाच्या कॅन्डलमध्ये प्राइस इथून ओपन होते, अप येऊन ऑर्डर्स विकत घेते सगळ्या सेलच्या आणि डाऊन साईडला मुवमेंट करते. ही तयार होते फ्रेंड्स दुसरी 1 तासाची एक कॅन्डल या पद्धतीने. कधी कधी हीच टाइम बेस लिक्विडिटी आपल्याला 1 तासाच्या 3 कॅन्डलमध्ये पाहायला भेटते. म्हणजे पहिलीचा हाय स्वीप करून मार्केटला थोडासा टाइम लागतो एक्सपान्शन करण्यासाठी, बट प्राइस या पद्धतीने सुद्धा करते. ठीक आहे. तर आपण चार्टवरती यांना एक्झाम्पल सोबत समजून घेऊया. पण चार्टवरती समजून घेण्या अगोदर आपण सेल साईडला सुद्धा समजून घेऊया. H1च्या टाइम फ्रेमची बाय साईड डिलिव्हरी समजली आपल्याला. आता H1च्या टाइम फ्रेममध्ये आपण सेल साईड डिलिव्हरी समजून घेऊया. ठीक आहे. फर्स्ट बुलिश कॅन्डलच्या हायच्या वरती चांगली लिक्विडिटी ज्याचा वापर करून मार्केट रिव्हर्स करू शकताय आणि बेरिश कॅन्डलच्या लो वरती जास्त लिक्विडिटी असते ज्याचा वापर करून H1 मध्ये डिलिव्हरी अप साईडला घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. तर आता H1 वरती लिक्विडिटी कुठे असते आपल्याला हायची लिक्विडिटी समजली. आता लोची लिक्विडिटी आपण एक्झॅक्टली काय असतं ते समजून घेऊया. ठीक आहे. सो फ्रेंड्स इथे पहा सपोज 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये एक आपल्याला बेरिश कॅन्डल पाहायला भेटली या पद्धतीने. ओके. बेरिश कॅन्डलमध्ये आपल्याला हाय लोज पाहिजे असतात. बेरिश कॅन्डलचे हे आहे सपोज हाय आणि लोज. आपल्याला 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये ते 1 तासाच्या टाइम फ्रेमची बेरिश कॅन्डल पाहायला भेटली. या बेरिश कॅन्डलचा आपण काय केलं फ्रेंड्स फर्स्ट फॉल मार्क केला हा एक लो पॉईंट. ठीक आहे. याला म्हटलं तर H1च्या टाइम फ्रेमचं किंवा 1 तासाच्या टाइम फ्रेमचा हा झाला एक स्विंग लो पॉईंट किंवा आपण याला एक लो म्हणतो सिम्पल लिक्विडिटीमध्ये. आणि सेम फ्रेंड्स वरती जो काही हाय पॉईंट आहे ना मित्रांनो, आता हा जो हाय पॉईंट आहे ना याला आपण म्हटलं तर सेम 1 तासाच्या टाइम फ्रेमचा एक हाय. यार हे खूप सिम्पल आहे, फक्त ना तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. 1 तासाचा हाय 1 तासाचा लो आहे. आता तुम्ही फक्त पहा ही कॅन्डल कशी आहे बेरिश आहे. प्रोबॅबिलिटी तुम्हाला कसली वाटते. प्राइस म्हणजे सिम्पल आहे. तुम्हाला असं वाटतं का प्राइस इथून अप जाईल आणि या पद्धतीने येईल. नाही. बेरिश कॅन्डल कशा पद्धतीने तयार होते. प्राइस इथे ओपन होते बरोबर, त्यानंतर इथे एक हाय लावला प्राइसने, त्यानंतर इथे प्राइसने लो लावला आणि ती प्राइस काय झाली क्लोज झाली. मग आता तुम्हाला हे समजलं पाहिजे की मार्केटला इथे ओपन झाल्यानंतर जवळची लिक्विडिटी लोची आणि जर सपोज प्राइसला त्यांना अप घेऊन जायचं ना स्मार्ट मनी काय करते माहिती आहे लोकडे पाठवते फर्स्ट आणि लोकडून बायची ऑर्डर विकत घेऊन प्राइसला हायकडे घेऊन जाते. मग हाय चान्सेस काय असतात आपल्याकडे की प्राइस लोकडे जाऊ शकते आणि लोकडे जाऊन त्याच्यासोबत डील करून नवीन बायची ऑर्डर घेऊन अप साईडला मुवमेंट करू शकते. तर आता पहा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. सपोज स्ट्रॉंग जर आपल्याला 1 तासाची कॅन्डल दिसली ना आपण त्याचे हाय लोज मार्क करू. हाय लोज मार्क केल्यानंतर आपल्याला वेट करायचा असतो. वेट कसला करायचा आहे की पुढची 1 तासाची जी कॅन्डल ओपन होणार आहे ना तिला छोट्या टाइम फ्रेममध्ये पाहून तिचं एक्सपान्शन आपल्याला पकडायचं आहे. अशी मुवमेंट होऊ शकते की पुढची 1 तासाची कॅन्डल ओपन होईल आणि ती ओपन झाल्यानंतर ना डाऊन साईडला येईल. पहिल्यांदा रेड असेल बरोबर, डाऊन साईडला येईल. लोच्या खाली काय असते ते
जो रेड कॅन्डलचं लो जे बनवतात ते बायर्स असतात, बायरच्या स्टॉप लॉसेस लोच्या खाली असतात, बरोबर. म्हणजे सिंपल आहे, लोच्या खाली एक तासाच्या कॅन्डलच्या कोणती लिक्विडिटी असते, सेल साईड लिक्विडिटी असते. सेल साईड लिक्विडिटी हंट करून मार्केट मेकर नवीन बायची ऑर्डर फिल करतात. सपोज बायची ऑर्डर जर फिल झाला तर काय होईल, प्राइस ओपनिंगच्या वरती जाईल, कॅन्डलचा कलर पूर्णपणे ग्रीनमध्ये कन्वर्ट होईल आणि प्राइस अशी अपसाईड मुवमेंट करेल. आणि हीच मुवमेंट आपल्याला पकडायची. पण ही मुवमेंट कशी पकडायची आपल्याला, तर ही मुवमेंट पकडायची आहे लोअर टाईम फ्रेमवरती. प्रोसेस पहिली होती, एक तासाच्या कॅन्डलचे हाय लो आपण मार्क केले. इंट्राडेसाठी आपण सेटअप पाहतोय. आज समजा ही कॅन्डल आहे ना 12 ते 1 मध्ये तयार झालेली, 12ला ओपन झाली, 1ला क्लोज झाली. पुढची कॅन्डल 1ला ओपन होईल आणि 2ला क्लोज होईल. सपोज पुढची कॅन्डल 1ला इथे ओपन झाली, 3 मिनिटामध्ये आपण स्ट्रक्चर पाहतोय. पहिल्यांदा प्राइस डाऊन साईडला आली, बरोबर. डाऊन साईडला आली. डाऊन साईडला कोणती लिक्विडिटी, याच्या लोच्या खाली, याच्या लोच्या खाली आहे सेल साईड लिक्विडिटी. ठीक आहे, आता मी इथे मार्क करतो सेल साईड लिक्विडिटी. आता पहा प्राइस काय करते, डाऊन साईडला आली, सेल साईड लिक्विडिटी, बरोबर. पहिल्यांदा ज्यांनी बाय केलं होतं, प्राइसने पुढच्या 1 तासाच्या कॅन्डलमध्ये 3 मिनिटाच्या स्ट्रक्चरमध्ये डाऊन साईडला येऊन त्या बायर्सला सेलर बनवलं आणि त्यांना सेलर बनवून त्यांच्या अगेन्स्ट नवीन बायच्या ऑर्डर प्लेस केल्या, ज्यामुळे इमिडिएटली 3 मिनिटामध्ये प्राइस अशी अप साईडला येते. आणि अप साईडला आल्यानंतर इथे काय होतं मित्रांनो, 3 मिनिटामध्ये ना एक कॅरेक्टर चेंज होतं. हे पहा, 3 मिनिटामध्ये कॅरेक्टर चेंज झालं. पण का झालं ते कॅरेक्टर चेंज, किंवा 3 मिनिटामध्ये कॅरेक्टर चेंज कोणाच्या बेसवरती आलं, पहिल्या 1 तासाच्या कॅन्डलच्या लोच्या बेसवरती. कारण ह्या लोच्या खाली बायर्सने त्यांचे स्टॉप लॉसेस लावलेले होते. पुढच्या 1 तासाची कॅन्डल ते ओपन होऊन खाली आली, तिने काय केलं, बायर्सला सेलर बनवलं आणि सेलर बनवून नवीन बायर्सने ते ऑर्डर फिल केल्या आणि त्यामुळे आपल्याला एक नॅचरली चेंजेस पाहायला भेटले. ठीक आहे, नॅचरली चेंजेस पाहायला भेटले. 3 मिनिटाचं स्ट्रक्चर चेंज झालं, मार्केटने 3 मिनिटाच्या स्ट्रक्चरला काय केलं, चेंज केलं. आता जेव्हा 3 मिनिटाचं स्ट्रक्चर चेंज होतं आणि त्यानंतर काय घडतं, जर खरंच स्मार्ट मनीला बाय करायचं असेल ना, स्मार्ट मनी काय करते, ह्या 3 मिनिटाच्या एरियामध्ये ना एक तरी ऑर्डर ब्लॉक आणि FVG सोडतेच. कारण तो एक असा एरिया आहे, जर प्रेशरफुली बाईंग असेल आणि नॅचरली मोठ्या क्वांटिटीत बाईंग असेल तर ॲटोमॅटिक त्या गोष्टी तयार होणार आहे. आणि आपल्याला ॲटोमॅटिक तयार झालेल्या गोष्टीच पाहिजे, आपल्याला फोर्सफुली गोष्टी शोधायच्याच नाही. आता ॲटोमॅटिकली जरी इथं गोष्ट तयार झालेली असेल ना, तर आपण काय करू, डाऊन साईडला जेव्हा प्राइस येईल नाही, सेलर घेऊन येईल, बरोबर. खाली उरलेली एरिया कोणाचा असेल, बाहेरचा असेल. आपण फुटप्रिंट शिकलेलो आहे आणि बस बाहेरच्या एरियामध्ये आल्यानंतर ॲटोमॅटिक इथून बाईंग स्टार्ट होईल, जिथे आपण बाय करू आणि प्राइस या पद्धतीने अप साईडला मुवमेंट करेल आणि दुसरी पुढची 1 तासाची कॅन्डल तयार होईल. आणि बस आपल्याला हाच बाईंगचा ट्रेड पकडायचा असतो या पद्धतीने 1 तासाच्या लोच्या बेसवरती. आणि टार्गेट ना आपण वरती 1 तासाच्या हायला करणार. जेव्हा मी चार्टवर तुम्हाला ही मॅपिंग करून दाखवलं ना, त्या मॅपिंगमध्ये मी तुम्हाला खूप सारे उदाहरणं पण देईल आणि तिथे रूल्स वगैरे तुम्हाला समजून सांगाल. तर एक असा सेटअप आहे भावांनो हा, की ज्याला तुम्ही डेली बेसिसवरती ॲज अ स्कॅल्पिंग म्हणून वापरू शकतात. कारण 1 तासामध्ये प्राइस किती मूव्ह करणार आहे, खूप 100 पीप आत्ताच्या कंडिशनला गोल्डमध्ये सिल्वर असेल तर ॲप्रॉक्स पकडून चालतोय आपण या पद्धतीची मुवमेंट. मोठ म्हटलं लागले 4-5 असं 300 आणि 400 पीप अशा पद्धतीचे टार्गेट नाही भेटणार ह्या याच्यावरती. 300 आणि 400 पीपचे जे टार्गेट भेटतील ना तुम्हाला, ते 4 तासाच्या लिक्विडिटीवरती भेटतील. सेम आपण ते पण कव्हर करणार. ते 1 तासामध्ये ना साधी सिंपल गोष्टी तुम्ही समजून घ्या. आता जेव्हा अशी मुवमेंट होईल ना, तेव्हा 1 तासाची पुढची कॅन्डल कशी दिसेल मी तुम्हाला समजून सांगतो. ही ओपन झालेली कॅन्डल असेल, जी डाऊन साईडला आली आणि अप साईडला निघून गेली, म्हणजे हिच्यामध्ये ना पूर्णपणे कलर असा असेल हिचा, आणि डाऊन साईडला ना या पद्धतीचा इथपर्यंत एक विक असेल, अशी ग्रीन कॅन्डल दिसेल आपल्याला. पण एवढी मोठी ग्रीन कॅन्डल जी 1 तासामध्ये तयार झाली ना, हिचं सगळं तयार झालेलं होतं 3 मिनिटामध्येच. आणि आपल्याला आता या गोष्टी समजत आहे, कोणत्या गोष्टी, जसं की कॅरेक्टर चेंज होणं, लिक्विडिटी. मग आपण थोडंसं स्मार्ट वेमध्ये या गोष्टीला प्ले करू शकतोय. आणि हेच मला तुम्हाला स्मार्ट मनीमध्ये ना डीपमध्ये शिकवायचं आहे, या सगळ्या काही गोष्टी ज्या मोस्टली लोकांना डीपमध्ये समजून नाही सांगत. आणि मला नाही, जास्तीत जास्त डीपमध्ये मुलांना शिकवायचं आहे, समजून सांगायचं आहे. आय होप तुम्हाला ना ही गोष्ट समजली असेल. कधी कधी काय होतं की ही एक कॅन्डल आहे ना, हिचा लो स्वीप करून पुढची 1 तासाची कॅन्डल आतमध्ये क्लोज होती आणि ती कॅरेक्टर चेंज करून ठेवते. ठीक आहे, आणि नेक्स्ट तिसऱ्या कॅन्डलमध्ये मार्केट मेकर काय करतात, ऑर्डर फिल करतात आणि प्राइसला अप घेऊन जातात. मग थोडा हा सेटअप कसा दिसतो मी तुम्हाला ते पण दाखवतो. जेव्हा 3 कॅन्डलमध्ये हा पॅटर्न फॉर्म होतो ना, तर 3 कॅन्डलमध्ये ना मित्रांनो हा पॅटर्न थोडासा ह्या टाईपमध्ये तयार होतो. प्राइस इथे ओपन होते, बरोबर. ही डाऊन साईडला येते, डाऊन साईडला येते म्हटल्यानंतर ही कशी असेल, रेड असेल 1 तासामध्ये. डाऊन साईडला येते, सेल साईड लिक्विडिटी हंट करते, नवीन ऑर्डर विकत घेते आणि ओपनिंगच्या वरती जाते. मग कलर कसा होईल, ग्रीन होईल. आणि डाऊन साईडला जी प्राइस आली ना मित्रांनो, तिच्यामध्ये ना एक असं विक तयार होतो आणि एक कॅन्डल इथेच क्लोज होते. आता हिला लोअर टाईम फ्रेममध्ये कसं स्ट्रक्चर असतं, ही ओपन झाली, ही डाऊन आली, हिने ऑर्डर्स विकत घेतल्या, अप साईडला येऊन हिने कॅरेक्टर चेंज केलं आणि अशी क्लोज झाली. मग आता थर्ड कॅन्डल काय करते, थर्ड कॅन्डल ओपन होते,
आयडियम बनवते, ऑर्डर ब्लॉक F टॅप करते आणि अप साईडला थर्ड कॅन्डल एक्सपान्शन करते. ही थर्ड कॅन्डलची मुवमेंट. ओके, आणि ती थर्ड कॅन्डल आपल्याला कशी दिसते, या पद्धतीने अप केलेली एकदम, आणि तिच्यामध्ये ना या टाईपचा एक विक तयार झालेला असतो जो ग्रीन असतो, बरोबर. या टाईपमध्ये थर्ड कॅन्डल तयार होते पुढची 1 तासाची. कधी कधी 2 कॅन्डलमध्ये सेटअप तयार होतो, कधी कधी 3 कॅन्डलमध्ये सेटअप तयार होतो, पण ओव्हरऑल तेच आहे. 1 तासाच्या लोच्या खाली जाणं, लोच्या खाली गेल्यानंतर लिक्विडिटीसोबत डील करणं, आणि डील केल्यानंतर छोट्या टाईम फ्रेममध्ये कॅरेक्टरला चेंज करणं, आणि मग बस रिट्रेस आणि एक्सपान्शनची मुवमेंट मार्केटमध्ये घेऊन येणं. तर स्मार्ट मनीचा हा 1 तासाचा जो डिलिव्हरी सेटअप आहे ना, याला तुम्ही परफेक्ट करा. स्कॅल्पिंग यावरती तुम्ही चांगल्या करू शकताय. आणि जर तुम्हाला नॉईस कमी हवं आहे, म्हणजे जास्त स्टॉप लॉसेस नको याच्यामध्ये, तर तुम्ही 2 तास 4 तासाची जी डिलिव्हरी मी शिकवल ना त्याच्यावरती जास्त फोकस द्या तुम्ही. तर 1 तासात सुद्धा सेटअप चांगला आहे. आता आपण याचे थोडेसे एक्झाम्पल समजून घेऊ की जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली समजेल कशा पद्धतीने याला वापरायचं आहे. सो फ्रेंड्स, इथे आपण ना व्यवस्थित 1 तासाच्या टाईम फ्रेमची डिलिव्हरी समजून घेऊया. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो. तुम्ही कॅन्डल इनसाईड आहे का आउटसाईड आहे हे पण चेक करत जा. जसं की ही 1 तासाची कॅन्डल आहे, ठीक आहे. व्यवस्थित पहा तुम्ही, ह्या 1 तासाच्या कॅन्डलचा हा काय लो पॉईंट आहे, आणि सेम 1 तासाच्या कॅन्डलचा इथे काय एक हाय पॉईंट आहे. पुढच्या 2 कॅन्डल ह्या 1 तासाच्या कॅन्डलच्या आतमध्येच आहे. म्हणजे या 2 कॅन्डलच्या हाय लो स्वीपवरती आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला मेजर कॅन्डलचा, म्हणजे आपल्याला ही जी मेन कॅन्डल आहे ना, ह्या मेन कॅन्डलचाच हाय लोचा स्वीपचा वेट करायचा आहे. मेन कॅन्डलचा हाय लो स्वीप झाला तरच आपण प्लॅन करणार आहे. जसं इथे एक रेड कॅन्डल होती, मार्केटने ह्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आली, बायचा ऑर्डर विकत घेतला, 1 मिनिटामध्ये प्राईस अप साईडला मूव्ह झाली. इझिली एवढा छोट्याशा स्टॉप लॉसवरती 1 मिनिटमध्ये सुद्धा आपण मुवमेंट पकडू शकतोय. पण मी पुन्हा सांगतो, 1 तासाच्या टाईम फ्रेमच्या डिलिव्हरी म्हणजे स्कॅल्पिंग मोड असतो एक, ठीक आहे. कारण तिथे $2-3 रिस्क आहे, प्रॉफिट पण किती $7-8 आहे. म्हणजे लॉट साईजवरती आता $2-3 रिस्कच्या तिथेच एखाद्याने सपोज $100 रिस्क ठेवली तेवढ्या स्टॉप लॉसवरती, तर टार्गेट पण त्याला $300-400 भेटेल. तरी हे स्कॅल्पिंग ट्रेड आहे 1 तासाच्या डिलिव्हरी मोडवरती, आणि प्रॉबॅबिलिटी सुद्धा कमी असते. एवढी जास्त प्रॉबॅबिलिटी नसते 1 तासाच्या डिलिव्हरी मोडवरती. तर आपण ना सर्वात पहिल्यांदा 1 तासाच्या डिलिव्हरी मोड इथे समजून घेऊया. हा काय आहे 1 तासाच्या टाईम फ्रेमचा लो पॉईंट, आणि कॅन्डल कशी मित्रांनो रेड आहे. मग आता हाय चान्सेस की रेड म्हटल्यानंतर लो स्वीप करून प्राईस अप साईडला जाऊ शकते, आणि ग्रीन कॅन्डल म्हणजे 1 तासाची ग्रीन कॅन्डल अप साईडला तयार होऊ शकते मोठी, ठीक आहे. आणि इथे काय आहे 1 तासाचा हा आहे हाय पॉईंट. आता पहा लो पॉईंटवरती मार्केट मेकरना 1 मिनिट 3 मिनिट या टाईम फ्रेममध्ये कशी डील करतात. आपण इथे 3 मिनिटांचं स्ट्रक्चर बघूया. 3 मिनिट मला असं वाटतं इनफ आहे. इथून पुढे आपण ना जस्ट चेक करूया प्राईस कशा पद्धतीने मुवमेंट्स करते, कॅरेक्टर चेंज कुठे होतं, सगळं काही गोष्ट आपण इथे चेक करूया. आता फ्रेंड्स सपोज 1 मिनिटमध्ये जर गेलो, 1 मिनिटमध्ये काय होईल माहिती आहे का, खूप साऱ्या आपल्याला ना 1 मंथ झालं, ओके हां या 1 मिनिटमध्ये काय होईल माहिती आहे का, खूप कन्फ्युजन होईल. खूप साऱ्या कॅन्डल्स दिसतील आपल्याला. तर आपण 3 मिनिट इनफ आहे, 3 मिनिट ठेवूया, 3 मिनिट 5 मिनिट इनफ असते. ओके, आता ना इथे आपण व्यवस्थित समजून घेऊया. सपोज नेक्स्ट कॅन्डल इथे 1 तासाची ओपन झाली, ही डाऊन साईडला मूव्ह करायली, ही कुठे आली लोच्या खाली आली. आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे इथून जे बायर्स प्राईजला अप घेऊन गेले ते एवढे, ह्या सगळ्या बायर्सने इथे या झोनच्या खाली त्यांचे ना स्टॉप लॉस लावलेले बायच्या ट्रेडचे, आणि हे ऑलरेडी कोण आले सेलर्स. इथले बाहेरचे स्टॉप लॉस हिट झाले, ते बाहेर कोण बनतील सेलर. मग एवढे सगळे सेलर आले तर स्मार्ट मनी इथे काय करल, बाय करल. आपल्याला इथं बाय नाही करायचं, आपल्याला वेट करायचं. स्मार्ट मनीने इथे जर बाय केलं तर आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटेल, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स प्राईस अप साईडला जाऊन काय करेल, कॅरेक्टर चेंज करल, आणि मग आपण बाईंगचा प्लॅन करू. लॉजिक समजून घ्या. स्मार्ट मनी लोच्या खाली काय करते, 1 तासाच्या बाय करते. स्मार्ट मनीने जर बाय केलं ना तर आपल्याला प्राईस अप साईडला जाताना दिसेल, ही प्राईस अप निघाली. ओके, आता इथे जर बघितलं ना, हा कोणता गॅप आहे मित्रांनो, एक बेरिश फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेले इन्व्हर्जन काय आहे, हा बेरिश गॅप आहे बरोबर. आता पहा प्राईस इथून अप साईडला निघाली, बेरिश गॅपला काय करते, पहिल्यांदा बेरिश गॅपमधून थोड्या सेलची ऑर्डर विकत घेतल्या आणि लगेच अप साईडला गेली निघून, म्हणजे बेरिश गॅपला इथं ब्रेक केली. याला काय म्हटलं जाईल, IFVG, इन्व्हर्जन FVG. एक बेरिश गॅप ब्रेक केला
आणि त्याला बुलिश गॅपमध्ये कन्वर्ट केलं. आपण इमिडिएटली जर प्राइस इथे आली ना, लगेच इथून एंट्री घेऊन खाली स्टॉप लॉस प्लेस करू शकतो आणि वरती टार्गेट करू शकतोय. जर इमिडिएटली प्राइस खाली आली तर आपण तिथेच एंट्री प्लॅन करू शकतो त्याच लेवलला. आता फ्रेंड्स प्राइस अजून अप चालली, ठीक आहे. प्राइस इथून अप जाते आणि अप जाऊन प्राइस आता काय करते तुम्ही व्यवस्थित पहा. प्राइस इथे करते कॅरेक्टर चेंज. इन्व्हर्जनला प्राइस इमिडिएटली आलीच नाही ना, ते इन्व्हर्जनला सुद्धा आपण एंट्री घेतली असते, ठीक आहे. मार्केटने ते केलं कॅरेक्टर चेंज. कोणत्या टाईम फ्रेममध्ये झाले? 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये कॅरेक्टर चेंज झालं. का झालं? कारण लोच्या खाली प्राइस आली, इथून 1 तासाची कॅन्डल ओपन होऊन इथं बायची ऑर्डर विकत घेतल्या आणि प्राइस अप साईडला जाऊन काय करते? कॅरेक्टर चेंज करते. अप साईडची मुवमेंट आपल्याला पकडायला भेटेल पूर्णपणे. पण एंट्री कुठून करायची? तर एंट्रीसाठी आता एक गोष्ट पहा, इथे तुम्ही कॅरेक्टर चेंज झालंय, ओके. इमिडिएटली मार्केटकडे काय एक गॅप आहे, फेअर व्हॅल्यू गॅप. इथे काय आहे? फेअर व्हॅल्यू गॅप आहे. खाली गॅप्स आहे पण ते खूप डाऊन साईडला आहे. मला नाही वाटत की प्राइस एवढी डाऊन साईडला येईल. का नाही ना, मी तुम्हाला ते पण समजून सांगतो मित्रांनो. इथे काय बेरिज गॅप होता, बरोबर. बेरिज गॅपवरती इथे कोणत्या ऑर्डर ओपन झाल्या? सेलच्या. तो काय झाला? इझिली ब्रेक झाला. मग लॉस मेकर सेलर इथेच जवळपास काय करतील? त्यांचे सेलचे ट्रेड इथे एक्झिट करतील. प्राइस इथूनच अप साईडला पंप होईल. मग अशा वेळेस आपण ना इकडून एंट्री प्लॅन करू, याच्या खाली आपला स्टॉप लॉस प्लेस करू आणि टार्गेट आहे ना रिस्कपेक्षा 2 ते 3 पटीचा आपण इथे ट्राय करूया. कारण हे मोस्टली स्कॅल्पिंग सेटअप असतं, त्यांच्यामध्ये काही जास्त मुवमेंट होती नाही. हे पहा प्राइस, तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची, इकडे प्राइस का येणार नाही आहे? का? कारण ह्या गॅपवरती सेलर्सने ते ऑर्डर ओपन केलं आहे ऑलरेडी. ह्या पहा तुम्ही. आणि मग कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर सेलरला समजतंय की यांनी लोअर टाईम फ्रेमवर ट्रेंड बदलवला आहे आणि लोअर टाईम फ्रेमचा जो अल्गोरिदम असतो तो इमिडिएटली ट्रेड इथे एक्झिट करत चालतो ह्या गॅपवरती. आणि ते सगळे सेलर इथे बाहेर बांधतात. म्हणून प्राइस इमिडिएटली इथूनच काय होते? अप साईडला पंप होते आणि आपल्याला इझिली 1:2चा 1:3चा RR पाहायला भेटतो. 3 मिनिटाच्या टाईम फ्रेमचा ट्रेड होता. लॉजिक काय होतं? 1 तासाच्या लोच्या खालून बायची ऑर्डर विकत घेतल्या, कॅरेक्टर चेंज झालं. डिलिव्हरीसाठी आपण ना इथे फ्रॅक्टल आपण सिम्पल काय केलं? प्राईसचं बिहेव समजून घेतलं आणि बस एक 1 साईड मुवमेंट आपल्याला पकडता आली. हायला आपण टार्गेट केलं आणि अप साईडची मुवमेंट आहे. प्रॉपर जर तुम्हाला स्ट्रक्चर समजलं ना, क्लीन मुवमेंट तुम्ही पकडू शकता, एकदम डायरेक्शनल, ठीक आहे. अशा पद्धतीच्या तुम्ही क्लीन मुवमेंट पकडू शकता अप साईडच्या. आता लोवरती तुम्हाला समजलं असेल 1 तास लोवरती मार्केट मेकर कशा डील करतात. आता आपण ना 1 तासाच्या हायवरती कशा डील करतात ना, हे पण समजून घेऊया. हायपासून कसं डाऊन साईडला प्राइसला घेऊन येतात. तर पहा मित्रांनो, आता स्मार्ट मनी कशा पद्धतीने 1 तासाच्या कॅन्डलच्या हायला ग्रॅब करून डाऊन साईडला एक मोठी मुवमेंट करतात, ठीक आहे. आता 1 हवर म्हटलं की लक्षात घ्यायचं की हे ट्रेड फक्त स्कॅल्पिंगसाठी असतात. छोटे स्टॉप लॉस आणि थोडेसे मोठाले रिवॉर्ड्स, ओके फ्रेंड्स. फर्स्ट ऑफ ऑल ही एक आपल्याकडे 1 हवरची कॅन्डल आहे. आपण सर्वप्रथम काय करूया? ह्या कॅन्डलच्या हायला मार्क करूया. कॅन्डलची हाय मार्क केली म्हणजे याला काय म्हटलं तर 1 हवर हाय, ठीक आहे. टाइम बेस लिक्विडिटी आपल्याला समजून घ्यायची आहे आणि सेम तसंच त्या कॅन्डलचा हा काय आहे? 1 हवरचा एक लो पॉईंट. तर 1 हवरचा हाय मार्क केला, 1 हवरचा आपण लो मार्क केला. आता आपण काय करूया? 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये किंवा 3 मिनिट 1 मिनिट ह्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होऊया, ठीक आहे. तुम्ही 1 हवरच्या जे काय हायलोज आहे ना, याच्यासाठी तुम्ही 1 मिनिट 3 मिनिटचा वापर करू शकता, ठीक आहे. हे इनफ असेल, बेस्ट असेल, मला तरी असं वाटतं. कारण जेवढं मी बघितलेलं आहे ना, त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की 1 मिनिटामध्ये डिलिव्हरी आपल्याला परफेक्ट दिसून येते. 1 मिनिट इनफ आहे, ठीक आहे. आता इथे मला काय पाहायचं आहे? प्राइस सपोज अशी अप जर गेली ना, डाऊन साईडला आली, ओके. प्राइस अप जाताना मी तुम्हाला फुटप्रिंट का शिकवल्या तुम्हाला समजून घ्यायचं. मार्केट मेकर अप चालले प्राइसला घेऊन, मार्केट मेकर इथं बुलिश गॅप तयार करतात आणि इमिडिएटली त्या बुलिश गॅपला ब्रेक करून टाकतात. लगेच प्राइस रिव्हर्स येते आणि त्या गॅपला इन्व्हर्जनमध्ये वापरून खाली घेऊन जाते, ठीक आहे. सेकंड गोष्ट मी तुम्हाला चॉक शिकवला आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे. वरती लिक्विडिटी, बरोबर. प्राइस 1 मिनिटामध्ये अशी अप गेली, हे काय झालं? लास्ट ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. डाऊन साईडला आली, काय झालं? कॅरेक्टर चेंज. अप गेली, ऑर्डर ब्लॉक FVG मध्ये ऑर्डर फिल करेल आणि 1 साईड डाऊन साईडला मुवमेंट करेल.
स्मार्ट मनी लोकांनी शिकवली, पण अशा पद्धतीने नाही शिकवली की वापर कुठे करायचा आहे, कधी करायचा आहे, कसा करायचा आहे. आणि मी नेहमी ट्राय करतो की माझ्या स्टुडंटला आहे ना या गोष्टी मी पूर्णपणे व्यवस्थित समजून सांगू, की जेणेकरून स्टुडंट पण थोडी मेहनत करतील आणि त्यांना पुढे हे सगळं समजेल. पण मी अर्धवट जर शिकवलं तर नाही हे पॉसिबल. तर आता ना आपण इथे ना समजून घेऊया की कशा पद्धतीने डिलिव्हरी तयार होते, एक्सपान्शन तयार होतं. हे पहा, प्राईस इथून अप साईडला गेली, हायच्या अबोव गेली. ओके, ही प्राईस हायच्या अबोव जाते. लगेच एका कॅन्डलमध्ये आपल्याला समजणार आहे का मार्केट मेकर सेल करणार? नाही समजणार. आपल्याला वेट करायचं आहे. प्राईस डाऊन साईडला येते का, डाऊन साईडला येऊन प्राईस काही चेंजेस करते का? आता ना तुम्ही एक गोष्ट नीट नोटीस करा, ती म्हणजे अशी की प्राईस 1 तासाच्या हायच्या अबोव गेली, डाऊन आली. हा काय मित्रांनो, एक बुलिश गॅप ज्याला मार्केटने ब्रेक केलं. म्हणजे हा झाला IFVG, इन्व्हर्जन FVG. आणि IFVG मी खरं सांगतो खूप म्हणजे खूप बेस्ट वर्क करतो. आणि सोबत 1 मिनिटाचं काय झालं, कॅरेक्टर चेंज. 1 मिनिटमध्ये तुम्ही पाहा ना इथे प्राईस कशा पद्धतीने अप गेलेली आहे, डाऊन थोडी अप, अगेन डाऊन, थोडी अप. इथं आयडियम आणि इथे चॉक होतो. पण आता 1 तासाच्या लिक्विडिटीवरती डील झालेली, बरोबर, म्हणून आपण यालाच म्हणणार डायरेक्टली कॅरेक्टर चेंज. आणि बस अशा वेळेस आपण काय करणार माहिती आहे, आपण ना फक्त वेट करू की इन्व्हर्जन FVGकडे प्राईस येईल, वरती स्टॉप लॉस टाकू आणि टार्गेट ॲटलिस्ट रिस्कपेक्षा 2 पटीचं. कारण हा स्कॅल्पिंग सेटअप आहे, हा कोणत्याही प्रकारचा पोझिशनल ट्रेड्स नाही आहे. आणि स्कॅल्पिंगमध्ये असंच घडतं, प्राईस अप गेली, ओके, हायला ब्रेक केलं का इकडच्या? नाही. ऑलरेडी लिक्विडिटी घेऊन हाय डाऊन प्राईस झालेली, कॅरेक्टर चेंज ऑलरेडी झालेलं आहे. ओके, प्राईस अगेन अप गेली, स्टॉप लॉस आपला कुठे असतो, अबो असतो. थोडासा जो काही हाय पॉईंट असेल ना त्याच्या अबो आपण प्लेस करतो, डायरेक्टली हायला नाही हे करत. प्राईस अगेन आली, हायला काय केलं, स्वीप केलं. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो मार्केटने बाय साईड अचीव केली. आता बाय साईड अचीव केली तर अजून इथे एक कन्फर्मेशन असं भेटेल की इथे पहा, बाय साईड अचीव केली, अगेन इथे आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर पाहायला भेटलं. म्हणजे आता मी ह्या ट्रेडमध्ये ना कन्फर्मेशन सोबत काही क्वांटिटीज अजून ॲड करू शकतोय. आणि आता सेलसाठी मी तुम्हाला दाखवतो अजून इथून सेल कुठून करता येईल आपल्याला. एक बुलिश ऑर्डर ब्लॉक किती स्मार्ट मनीने तयार केलं तर व्यवस्थित पहा, आणि याला ब्रेक करून टाकलं. आता याला काय म्हणू शकतो, ब्रेक कर. ओके, हा ब्रेक कर तयार झाला 1 मिनिटमध्ये. 1 पोझिशन अजून यामध्ये आपण ॲड करू शकतो ह्या लेवलपासून. सेम स्टॉप लॉस असेल आपला. स्टॉप लॉस नेहमी मी पहिल्यांदा पण नोट्समध्ये सांगितलं, लिक्विडिटीच्या वरती ठेवायचा. ही लिक्विडिटी होती, याच्यावरती स्टॉप लॉस ठेवा, चिटकून स्टॉप लॉस कधीच नाही ठेवायचा. ठीक आहे. आणि डाऊन साईडला आपलं टार्गेट असलं पाहिजे. प्राईस ब्रेकरकडे गेली, ब्रेकरला टॅप केलं आणि मग पहा तुम्ही ब्रेकरपासून मार्केटमध्ये या दोन्ही ट्रेड्समध्ये कशा मुवमेंट तयार झाल्या. खूप सिम्पल, इफेक्टिव्ह आणि बेस्ट सेटअप आहे. ठीक आहे. हे स्ट्रॅटेजी मॉडेल आहे ज्याला आपण टाइम बेस लिक्विडिटीला व्यवस्थित समजून चांगल्या पद्धतीने प्ले करू शकतो. ठीक आहे भावांनो, 2 तासाच्या कॅन्डलच्या हाय आणि लोला स्वीप करून स्मार्ट मनी कशा पद्धतीने लोअर टाइम फ्रेममध्ये स्ट्रक्चर पण शिफ्ट करतात एकदम हिडन, आणि त्यानंतर त्यांच्या फुटप्रिंटला मार्केट येऊन प्राईजला रिबॅलन्स करून कशा पद्धतीने पुढे एक्सपान्शन करतं आपण हे समजून घेऊया. स्मार्ट मनी खूप म्हणजे खूप स्मार्ट माइंडने ट्रेड करते आणि यासाठीच आपण स्मार्ट मनी शिकतो की आपल्याला सुद्धा त्यांच्या हिडन ज्या गोष्टी आहे ना त्या समजल्या पाहिजे. आता लास्ट आपण बघितली टाइम बेस लिक्विडिटी काय आहे, तर आता पुन्हा ते सांगण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. त्याच टाइम बेस लिक्विडिटीचे ही 3 मॉडेल आहे. एक असतं 1 तासाच्या टाइम फ्रेमचं, एक असतं 2 तासाचं आणि एक असतं 4 तासाच्या टाइम फ्रेमचं. ठीक आहे. डेलीत आपण बघितले PDL PDH वरती, मंथली बघितलंय, वीकली बघितलंय, मग राहिले फक्त टाइम बेसचे मॉडेल होते जे डेच्या आतमधले असतात. ठीक आहे. आता पहा, 2 तासांची जी कॅन्डल तयार होते ना मार्केटमध्ये, त्या कॅन्डलच्या हायवरती लिक्विडिटी असते, लोवरती लिक्विडिटी असते. मग ती बुलिश कॅन्डल असू किंवा बेरिश कॅन्डल असू. आणि आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, लोच्या खाली लिक्विडिटी, लोच्या खाली लिक्विडिटी, हायच्या वरती लिक्विडिटी, हायच्या वरती पण लिक्विडिटी. ठीक आहे. फक्त जसे कॅन्डलचे कलर्स असतात ना तसे डिलिव्हरी अपोजिट डायरेक्शनमध्ये जाते. म्हणजे पहा, ही कॅन्डल कशी आहे, बुलिश आहे, याच्यामध्ये बायर्स आहे, तर हिच्या हायच्या वरती जी लिक्विडिटी आहे याचा वापर करून मार्केट मेकर डाऊन पाठवतात. बाईंगच्या कॅन्डलच्या हायच्या वरतून प्राइस डाऊन येते. आणि ही कॅन्डल कशी बेरिश आहे, सेलरने बनवलेली, बरोबर. तर प्राइस काय करते, याच्या लोच्या खाली येऊन बाईंगची ऑर्डर घेऊन अप जाते. यासाठी आपण दोन्ही कलर पाहत आहे आणि दोन्ही कलरला आपण ना थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे. आता पहा,
पहिल्यांदा मी तुम्हाला इथे थोड्या गोष्टी समजून सांगतो. आपण इथे काय करत आहे, 2 तासांची डिलिव्हरी पाहतोय लिक्विडिटीची, बरोबर. कॅन्डलच्या हायच्या वरती काय असते, बाय साईड लिक्विडिटी, आणि लोच्या खाली काय असते, सेल साईड लिक्विडिटी. ओके, सेल साईड लिक्विडिटी स्वीप झाली तर मार्केटमध्ये काय येते, बाईंग येते, आणि बाय साईड लिक्विडिटी जर स्वीप करत असेल तर मार्केटमध्ये सेलिंग येते. हे तर कन्फर्म आहे, हे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. ठीक आहे, आता फक्त नाही तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. 2 तासाच्या कॅन्डलची जी डिलिव्हरी शिफ्ट होते ना, तिच्यासाठी स्मार्ट मनी लोअर टाईम फ्रेम कोणती वापरतात, तर स्मार्ट मनीची लोअर टाईम फ्रेम असते 3 मिनिट किंवा 5 मिनिट. ह्याच टाईम फ्रेममध्ये स्मार्ट मनी हिडन स्ट्रक्चर बनवतात. ठीक आहे, मग तुम्ही जर 2 तासाच्या कॅन्डलचे हाय लो मार्क करत असाल ना, तर नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला 3 मिनिट किंवा 5 मिनिटामध्ये ना एंट्री प्लॅन करायची. 3 मिनिट किंवा 5 मिनिटमध्ये तुम्हाला एंट्री प्लॅन करायची. कारण 3 मिनिटमध्ये ना थोडंसं क्लिअर दिसेल, 5 मिनिटमध्ये सुद्धा क्लिअर दिसेल, 15 मिनिटामध्ये ना तेवढं क्लिअर स्ट्रक्चर नाही दिसणार आपल्याला, कारण मग स्टॉप लॉस मोठा होऊ शकतो. 3 मिनिट 5 मिनिटामध्ये ना इमिडिएटली आपल्याला समजतं की कुठं मार्केटने डिलिव्हरी चेंज केलेली आहे. ओके, आता आपण इथे दोघांनाही समजून घेऊ. बाईंगची कॅन्डल म्हटलं तर तुम्हालाही माहिती आहे जास्तीत जास्त प्रॉबिलिटी कुठं आहे, लो स्वीप करून प्राइस अप येण्याची, हाय स्वीप करून प्राइस डाऊन साईडला येण्याची. ओके, पहिल्यांदा आपण बाईंगच्या कॅन्डलला व्यवस्थित समजून घेऊया. ही एक काय आहे, बाईंगची कॅन्डल आहे. ओके, 2 तासाची. नेक्स्ट जी कॅन्डल इथे ओपन होते ना, ही कॅन्डल इथे काय झाली, ओपन झाली, हिने खाली काय तयार केलं, लो तयार केला, त्यानंतर हिने इथे काय तयार केलं, हाय तयार केला, आणि त्यानंतर इथे काय झाली, क्लोज झाली. हाय आणि क्लोज लक्षात घ्या, हाय आणि क्लोज याच्या आतमध्ये एवढा जो गॅप आहे ना, हा कोणी बनवलेला असतो, हा तयार केलेला असतो सेलरने. आणि ज्यांनी हा गॅप बनवला ना, ह्या सेलरचे स्टॉप लॉस कुठे असतात, नेहमी हायच्या अबोव असतात, वरती पडलेले असतात. ठीक आहे, आता हे पहा, ही काय आहे, ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग आहे, हा काय ग्रीन कॅन्डलचा हाय पॉईंट आहे. याच्या आतमध्ये काय आहे, हा गॅप बनवला, वीक बनवली, आणि वीक कोणी बनवली, ही वीक बनवली आहे सेलरने. आणि सेलर त्यांच्या स्टॉप लॉसेस कुठे लावतात, सेलर स्टॉप लॉसेस या लेवलच्या वरती लावतात. मग मार्केट मेकर काय करतात, सपोज मार्केट मेकरला सेलिंग करायची, तर मार्केट मेकर पहिल्यांदा काय करतात, ज्यांनी सेल केलंय ना त्या सेलरला बायर बनवतात, आणि त्या सेलरला बायर बनवून आहे ना त्यांच्या अगेन्स्ट नवीन सेलच्या लिमिट काय करतात, मार्केटमध्ये फिल करतात. आणि नवीन सेलच्या लिमिट फिल झाल्या ना, मार्केटमध्ये ना एक आपल्याला काय पाहायला भेटतं, एक्सपान्शन मुवमेंट. एक्सपान्शन म्हणजे कशी माहिती का, एकदम मोठी मुवमेंट, जोरदार मुवमेंट, स्ट्रॉंग मुवमेंट, ज्याच्यामध्ये ताकद आहे. आता पहा, इथं ज्यांनी वीक बनवलं सेलरने, त्यांनी इथे काय केलेले, वरती खूप सारे स्टॉप लॉसेस प्लेस केलेले. ओके, नवीन कॅन्डल ओपन झाली, सपोज इथून नवीन कॅन्डल ओपन झाली ह्या लेवलपासून, स्मार्ट मनी काय करते माहिती आहे का, पहिल्यांदा ना प्राईसला अप साईडला घेऊन जाते. एका ट्रेंडमध्ये प्राईस सपोज अशी अप चालली आणि हायच्या वरती पोहोचली. जशी हायच्या वरती जाते ना प्राईस, इथे कोणती लिक्विडिटी असते, बाय साईड, बरोबर. सेलरचे स्टॉप लॉसेस हिट झाले, त्यांच्या अगेन्स्ट मार्केट मेकरने नवीन ऑर्डर फिल केला, आणि इथून प्राईस डाऊन साईडला येते. डाऊन साईडला येऊन प्राईस इथे काय करते, कॅरेक्टर चेंज. आणि ह्या कॅरेक्टर चेंजमध्ये नाही का असतो ऑर्डर ब्लॉक FVG, ज्यामध्ये स्मार्ट मनीच्या हिडन ऑर्डर असतात बाकी. मग आपल्याला काय करायचं असतं, 2 तासाच्या कॅन्डलच्या हायच्या वरती जाऊन प्राईस आतमध्ये आली पुढच्या 2 तासाच्या कॅन्डलला, आणि तिने काय केलं, कॅरेक्टर चेंज केलं 3 मिनिट 5 मिनिटमध्ये. आपण आहे ना प्राईसला वरती येऊन देऊ, इथून एंट्री प्लॅन करू, वरती आपण काय ठेवू, आपला स्टॉप लॉस ठेवू, याच्या वरती असेल बरं का, एकदम खेटून नाही, थोडंसं वरती. आणि इथून टार्गेट आहे ना पहिल्यांदा कॅन्डलचा 50% आणि त्यानंतर कॅन्डलचा लो, म्हणजे एक मोठा RR आपल्याला ना इथे भेटतो. आता मी तुम्हाला ना पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगतो. ठीक आहे, याच्यावरती ना स्मार्ट मनीचे स्टॉप लॉसेस पडलेले, ज्यांनी सेल केलं, हा गॅप बनवला, हा वीक बनवला, त्यांचे स्टॉप लॉसेस वरती पडलेले. क्लोजिंगच्या समोर नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली, ओपन झाल्यानंतर प्राईस सर्वात पहिल्यांदा अप साईडला चालली. जशा ऑर्डर फिल झाल्या ना तशी प्राईस डाऊन साईडला येते, आणि डाऊन साईडला येऊन प्राईस काय करते, इथे कॅरेक्टरला चेंज करते. ह्या लेवलवरती प्राईस काय करते, कॅरेक्टर चेंज करते. दुसरी 2 तासाची कॅन्डल आहे. पहिली सपोज ही कॅन्डल असेल 12 ते 2 ह्या टायमात तयार झाली. आता 2 ते 4 मधली जी कॅन्डल आहे तिने काय केलं, 2 ते 2.5 या 30 मिनिटामध्ये अशी गोष्ट बनवली, 5 मिनिट किंवा 3 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये. आपल्याला ना पेशन्सफुली ते चेक करायचं आहे ऑर्डर ब्लॉक FVG आहे का.
असेल तरच आपण एंट्री प्लॅन करणार आहे, नसेल तर फोर्सफुली आपण ना कोणताच ट्रेड प्लॅन नाही करणार. आणि जर इथं असेल ना ऑर्डर ब्लॉक FVG, आपण इथून एंट्री घेऊ, याच्यावरती आपला स्टॉप लॉस ठेवू. स्टॉप लॉस थोडासा बफरमध्ये ठेवायचा नेहमी. आणि टार्गेट आहे ना पहिल्यांदा कॅन्डलचा 50% आणि त्यानंतर कॅन्डलचा लो, या पद्धतीने टाईम बेसवरती ट्रेड केला जातो. प्राईस ही अप येते, अप आल्यानंतर ऑर्डर ब्लॉक FVG मार्केट आहे उरलेल्या ऑर्डर्स घेतं, पहिल्यांदा 50% टार्गेट करतं, तिथून थोडंसं वरती येतं, उरलेला ऑर्डर ब्लॉक FVG घेतं आणि नंतर खाली जाऊन टार्गेट करतं. तर आयडियली टार्गेट हे 1:2 असलं पाहिजे. 1:2 जर म्हटलं ना कॅन्डलला 50% येऊन जातो आणि इझिली भेटतं. तर 2 तासामध्ये प्राईस या पद्धतीने हायवरून खाली डिलिव्हरीला घेऊन जाते. ठीक आहे, आता मी तुम्हाला चार्टवरती एक्झाम्पल समजून सांगाल. आता तुम्हाला हे समजलं, आपण आता हे समजून घेऊया रेड कॅन्डलवरती मार्केट कशा पद्धतीने म्हणजे स्मार्ट मनी कशा पद्धतीने डिलिव्हरीला चेंज करते. ओके, हाय ग्रीन कॅन्डल होती म्हणून हायवरती डिलिव्हरी झाली. आता रेड कॅन्डलची डिलिव्हरी ना लोवरती होते का? कारण वरती ओपनिंग झाली, खाली कॅन्डलची काय झाली, क्लोजिंग झाली. क्लोजिंगच्या नियर लो आहे म्हटल्यानंतर प्राईस काय करू शकते, जे लो आहे ना ज्यांनी बाय केले, बाय करून लो बनवला, त्या बायरला सेलर बनवले त्यांच्या अगेन्स्ट बायची ऑर्डर फिल करेल आणि बस प्राईस अप साईडला येईल. प्राईस 3 मिनिटामध्ये काय करते, दुसरी 2 तासाची कॅन्डल ओपन झाल्यानंतर प्राईस ना पहिल्यांदा ह्या लोच्या खाली जाते, लोच्या खाली गेली, इथून मार्केट मेकरने बाय केलं तर बरोबर, म्हणजे काही लोकांनी इथून बाय केलं तर हे बायर्स याच्या खाली काय होतं, त्यांचे स्टॉप लॉसेस. प्राईस खाली आली, बायरचे स्टॉप लॉस काय झाली, हिट झाली. बायर कोण झाला, सेलर. आणि सेलर करून मार्केट मेकर काय करतात, स्मार्ट मनी काय करतात, त्यांच्या अगेन्स्ट मोठ्या बायच्या ऑर्डर फिल करतात आणि बायच्या ऑर्डर फिल झाल्यानंतर ना प्राईस एकदम इमिडिएटली अप साईडला येते. आता ही अप साईडला येऊन काय करते पहा, अप साईडला येऊन आणि कॅरेक्टर चेंज करते. म्हणजे मी असं म्हणू शकतोय, पहिले 2 तासाच्या कॅन्डलच्या लोच्या खाली प्राईजला पाठवलं. उद्देश हा नव्हता की त्यांना प्राईजला डाऊन घेऊन जायचं आहे, त्यांचा उद्देश काय होता की ज्यांनी बाय केलं त्यांना बाहेर काढू आणि त्यांना बाहेर काढून त्यांच्या अगेन्स्ट नवीन ऑर्डर फिल करू. आणि ते स्मार्ट मनीने केलं, ते आपल्याला कॅरेक्टर चेंजमध्ये दिसलं 3 मिनिट 5 मिनिटामध्ये या. आणि जसं दिसेल ना आपल्याला, मग आपण काय करूया, इथून आहे ना एक नवीन फ्रेश OB बघूया, FVG बघूया. आणि जशी प्राईस रिट्रेसला येईल ना, इथून एंट्री प्लॅन करू. टार्गेट कॅन्डलचा पहिल्यांदा 50%, त्यानंतर कॅन्डलचा हाय पॉईंट, आणि ही झाली आपली एंट्री अप साईडला. या पद्धतीने खाली थोडा स्टॉप लॉस आणि टार्गेट 1:2 1:3 इन अप आहे. आता हे 2 तासाचे जे सेटअप असताना गोल्ड, USD, GBP USD चांगले वर्क करतात, प्रॉपरली वर्क करतात. मी बघितलेलं आहे. इव्हन 2 तासावरती मी खूप सारे ट्रेड्स पण केलेले. आता आजची डेट तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, आज हा जो व्हिडिओ अपलोड करत आहे ना, मी जस्ट तुम्हाला सांगतो आजची डेट काय आहे. ओके, 27 तारीख. आणि 27 तारखेला तुम्ही इंस्टाग्रामची पोस्ट पण पाहू शकताय. आज 2 तासाच्या लिक्विडिटीवरती ट्रेड पण केला होता आणि 2 तासाच्या लिक्विडिटीवरती जो ट्रेड केला हा सिल्वरमध्ये होता आणि 1 साईड सिल्वरमध्ये मुवमेंट झालेली बाईंगची. ठीक आहे, इव्हन आता मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सिल्वरचा तो ट्रेड पण दाखवू शकतोय. चांगले ट्रेड्स आहे, चांगले सेटअप भेटतात, हे परफेक्टली वर्क करतात. कारण तुम्हाला समजतंय की ही काय एक लिक्विडिटी आणि ह्या लिक्विडिटीवरती स्मार्ट मनी कशा पद्धतीने हिडन डिलिव्हरी बनवतात त्या गोष्टी आहे. आणि बस या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला समजून घ्यायच्या आणि परफेक्ट करायच्या आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल थेरॉटिकली की 2 तासाच्या कॅन्डलच्या हाय आणि लोवरती प्राईस कशा पद्धतीने रिव्हर्स मुवमेंट करते. आता थोडंसं प्रॅक्टिकली ना आपण चार्टवरती समजून घेऊ आणि प्रॅक्टिकली चार्टवरती जेव्हा आपण हे एक्झाम्पल बघू ना, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एकदम इझिली समजेल, काहीच अवघड नाही. तुम्हाला बॉस चॉक आयडिया एवढं डीप स्ट्रक्चर समजलं आहे. ज्या गोष्टी अवघड होत्या त्या तुम्हाला इझी गेल्या, तर मला नाही वाटत या गोष्टी तुम्हाला समजणार आणि खूप म्हणजे खूप इझी. ठीक आहे, चला मित्रांनो, आपण ना चार्टवरती थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. आणि हां, सगळ्यात मेन गोष्ट मला तुम्हाला हे सांगायची आहे, जर तुम्ही सपोज आत्ता व्हिडिओ जर बघत असाल ना, तर तुमच्यासाठी तर ही सुवर्ण संधी आहे. जेवढे काही मेंबर्स आहे ना क्लास प्लसचे, ऑफलाईनला जर तुम्हाला यायचं असेल तर ऑफलाईनला तुम्ही येऊ शकताय. जे तुम्ही फी पे केली होती 100 व्हिडिओजसाठी, मी तुम्हाला तो पूर्णपणे डिस्काउंट करून देईल. आणि ऑलरेडी जो डिस्काउंट असतो क्लासचा नॉर्मली तो सुद्धा तुम्हाला भेटेलच. ठीक आहे, आणि तुम्ही जे व्हिडिओज घेतले 100 तुमच्याकडे लाईफ टाईमसाठी असतील, तर चांगला अभ्यास करा, ऑफलाईनमध्ये येऊन पूर्णपणे मास्टरी करा. आणि जेवढे चांगली मुलं शिकतील त्यांना मी माझ्यासोबत ठेवू शकतो, माझ्या आजूबाजूला सभोवताली. कारण तुम्ही बघत असाल मागच्या बॅचची मुलंसुद्धा माझ्यासोबत ट्रेडिंगला बसतात, चांगली मार्किंग वगैरे करतात आणि मी त्यांना समजून वगैरे सांगत असतो. त्यांच्या सेटअपला त्यांना मदत करतो, कन्फर्मेशनसाठी, इव्हन त्यांना ट्रेड होल्ड करण्यासाठी मदत करतो. हे पहा, तुम्ही जर शिकत असाल आणि तुम्हाला जर जमत असेल तर तुम्हाला सपोर्ट करायला काही अवघड नाही. ठीक आहे, मला फक्त तुम्हाला काय करायचं, गाईड करायचं आहे, गायडन्स करायचं आहे, तुम्हाला गायडन्स द्यायचं आहे, प्रॉपरली मार्गदर्शन करायचं आहे आणि ते मी करायला तयार आहे. फक्त तुम्ही ना शिकण्याची तुमची जिद्द ठेवा, तुम्ही या गोष्टींना मन लावून करा, बाकी काहीच नाही. ठीक आहे, तर प्रॉपरली ही गोष्ट तुम्हाला समजली असेल, काय आहे, कशा पद्धतीने वर्क करतं सगळ्या काही गोष्टी. चला आता आपण ना चार्टवरती 1 ते 2 एक्झाम्पल बघूया.
तर पहा, जसं मी आता तुम्हाला समजून सांगितलं की हा ट्रेड ऑलरेडी मी मुलांना दिला होता आणि आहे अशीच मार्किंग, याच्यामध्ये मी काहीच बदल नाही केलेला. ठीक आहे, 2 तासांच्या टाईम फ्रेमवरती होती. इव्हन मी टेलिग्राममध्ये सुद्धा हा ट्रेड टाकलेला आहे, तुम्ही टेलिग्रामसुद्धा चेक करू शकता. ही एंट्री थोडीशी या टाईपमध्ये होती. आता अजून इथं पूर्ण टार्गेट कंप्लीट नाही झालेलं आहे, पण जेवढी रिस्क होती ना त्याच्यापेक्षा प्राईस किती पट मूव्ह झालेली मी तुम्हाला ते दाखवतो. 3 पट मूव्ह झालेली. म्हणजे जर ह्या रिस्कमध्ये माझे $20 जाणार होते तर $20पेक्षा 3 पट इथे तुम्हाला इझिली $60 भेटत होते. जरी ते एखादा व्यक्ती $60 घालत होता तर त्याला $180 भेटत होते. आणि अशाच पद्धतीने आपण रिस्क रॉड फॉलो करतो, मोठमोठे टार्गेट्स वगैरे कॅच करतो. चला पहिल्यांदा मी तुम्हाला ना ओव्हरऑल बायासोबत या गोष्टी व्यवस्थित सगळ्या समजून सांगतो. ठीक आहे, सगळे काही ड्रॉइंग मी रिमूव्ह करतो. 2 तासाच्या टाईम फ्रेममध्ये सर्वात पहिल्यांदा मी जातो. मी 2 तासाच्या टाईम फ्रेममध्ये काय पाहिलं होतं माहिती आहे? मी पहिल्यांदा इथे एक गोष्ट पाहिली होती. पहिला फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल मला 2 तासाच्या टाईम फ्रेममध्ये भेटली होती. एक की लेवल प्रॉपर 2 तासाच्या टाईम फ्रेममध्ये काय होता? फेअर व्हॅल्यू गॅप होता. आणि ह्या फेअर व्हॅल्यू गॅपची नेर आहे मला एक अशी गोष्ट पाहायला भेटली की 2 तासामध्ये मार्केटने ना या मागच्या कॅन्डलच्या लोला अचीव केलं होतं. व्यवस्थित बघा. ठीक आहे, मी ह्या गॅपला इकडे हे करतो. 2 तासामध्ये मार्केटने या लोला अचीव केलं होतं. म्हणजे मला काय पाहायला भेटलं इथे? 2 तासाच्या टाईम फ्रेमचा लो मार्केटने अचीव केला होता. आणि ते कुठं? एका बुलिश FVGवरती. आता मी तुम्हाला FVG शिकवलेलं. FVGमध्ये काय सांगितलं होतं? FVG प्राईजला त्याच्याकडे ओढतो. तो एक असा झोन आहे की जिथं ट्रेड झालेलं नाही आणि प्राईस तिथे येते, ही लिक्विडिटी घेते आणि इथे बायची ऑर्डर फील होता म्हणूनच प्राईस अप साईडला जाते. म्हणजे मला इथं हाय कन्फर्मेशन भेटलं होतं. ठीक आहे, आता फक्त आपण ह्या FVGला इकडे थोडंसं रिमूव्ह करून टाकूया, त्याचं काही गरज नाही आपल्याला. आपण हे समजून घेऊ. मार्केटने ते काय केलं? 2 तासाच्या कॅन्डलचा लो स्वीप केला. ओके, 2 तासाच्या कॅन्डलचा लो स्वीप झाला. मी 15 मिनिटामध्ये स्ट्रक्चर बघितलं होतं. आयडियली 5 मिनिटमध्ये सुद्धा आपण बघू शकतो आहे, आज काय अडचण नाही. ठीक आहे, 5 मिनिटमध्ये सुद्धा ही एंट्री तुम्हाला पाहायला भेटेल. मी दाखवतो सुद्धा व्यवस्थित. हा मागच्या 2 तासाच्या कॅन्डलचा लो होता. या लोच्या खाली प्राईज आली आणि लोच्या खालून प्राईज ना अप साईडला येते. मी तर काय पाहिलं ना ते तुम्हाला इथं व्यवस्थित समजून सांगतो, किंवा 3 मिनिटमध्ये सुद्धा ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित दिसू शकते. मी तर सर्वात पहिल्यांदा काय चेक केलं? मी इम्पल्स करेक्शन, इम्पल्स या गोष्टी बघितल्या. मला इथं पाहायला भेटली इथून मार्केटमध्ये एक इम्पल्स आली, बरोबर. इम्पल्स नंतर एक करेक्शन आलं, त्यानंतर मार्केटमध्ये इथपर्यंत एक इम्पल्स आली. प्राईस अप साईडला येते आणि लेवलला ब्रेक करते. म्हणजे 2 तासाच्या लोच्या खाली मार्केट जातं. ठीक आहे, हा काय आहे? 2 तासाच्या कॅन्डलचा लो पॉईंट आहे. इथे 2 तासाच्या कॅन्डलचा लो पॉईंट आहे. त्याच्या खाली प्राईस गेली. बायर्सने बाय करून प्राईजला पाठवलं आणि तुम्ही बघा बाहेरच्या कॅन्डल कशा एकदम हेल्दी आहे. बाईंग थोडी सेलिंग, बाईंग थोडी सेलिंग, बाईंग थोडी सेलिंग. बायर स्ट्रॉंग आहे आणि इकडे अगोदर सेलिंग चालू होती, बरोबर. म्हणजे बायर्स वरती आलेले आहे प्राईजला घेऊन. ठीक आहे, मी ना ह्या लेवलला मार्क केलं. ह्या लेवलवरती मला दिसलं एक प्रॉपर ना कॅरेक्टर चेंज चॉक. म्हणजे आता 2 तासाच्या लोच्या खाली जाऊन मार्केटने काय केली? डिलिव्हरीला शिफ्ट केलं. आणि मी सिम्पल आहे नाही तर एकच गोष्ट केली, एकदम सिम्पल सांगतो. एकच गोष्ट इथे पाहिली होती, ती म्हणजे एंट्रीसाठी ना हा FVG. बस हा FVG एंट्रीसाठी पाहिला. आता तुम्ही म्हणजे खाली पण तर FVG आहे ना, मग तुम्ही खाली का नाही? पण तुम्ही बघा हा FVG ऑलरेडी काय आहे मित्रांनो? मीट आहे. म्हणजे प्राईसने त्याला टॅप केलेलं आहे, चान्सेस नाही प्राईस ते देईल. हा FVG सुद्धा पहा मीट आहे, चान्सेस नाही प्राईस ते देईल. मग राहिला होता एकच फ्रेश FVG माझ्याकडं आणि एकामागे 1-2 FVG होते. मग मी काय केलं? डायरेक्टली या FVGवरती मुलांना एंट्री देऊन टाकली. ठीक आहे, याच्या खाली स्टॉप लॉस ठेवला आणि टार्गेट आहे ना वरती असलेल्या लिक्विडिटीला केलं. आणि पहा तुम्ही इझिली प्राईस कशी मूव्ह झाली सिल्वरमध्ये. आणि आजचा सेटअप आहे हे पहा तुम्ही. लाईव्ह चार्ट चालू असं नाही की रिप्ले बार वगैरे काहीच नाही लावला. डायरेक्टली आता जो ट्रेड केला तोच तुम्हाला शो करत आहे. डायरेक्टली जे आहे ते आहे, तुमच्या समोर आहे. 2 तासाच्या लोवरती कशा पद्धतीने डिलिव्हरी. इव्हन मी आता व्हिडिओ शूट करतोय त्याचा टाईमसुद्धा बघा तुम्ही. टाईम काय चालू आहे? 4चा टाईम चालू आहे, तुम्हाला दिसत असेल. कलकत्ता 4चा टाईम. आणि इंस्टाग्रामला मी व्हिडिओ मे बी 1:30-2च्या आसपास टाकलेली. वर्क करते, स्मार्ट मनी वर्क करते, खूप बेस्ट आहे. फक्त ना तेवढी प्रॅक्टिस तुमच्याकडून झाली पाहिजे. प्रॅक्टिस तुमच्याकडून मेंटरने करून घेतली पाहिजे. आणि ऑफलाईनमध्ये जर तुम्ही असाल ना, तुम्ही डाऊट्स वगैरे सगळं विचारू शकताय. आपल्या क्लासरूममध्ये 100+ सीट आहे, बसू शकता, दिवसभर प्रॅक्टिस करू शकताय. आणि मला एकच सांगायचं आहे, जर खरंच असेल ना वेळ, बिंदास टाईम द्या तुम्ही या गोष्टींसाठी. खूप चांगली ही गोष्ट. मार्केट जर तुम्ही शिकत असाल ना, हे बा सट्टा, गॅम्बलिंग वगैरे लोक जे म्हणतात, ठीक आहे, ते त्यांच्या विचारांमध्ये असेल. पण जर एवढा अभ्यास करून सुद्धा काही त्यांना रिझल्ट भेटत नसतं, काही लोकांना 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करावा लागतोय, तर विचार करा ही गोष्ट तेवढी इझी नाही आहे. इथे नाही ते घाम गाळावाच लागतो.
राव एवढी प्रॅक्टिस करा ना, मी म्हणतोय टाईम कमी पडला पाहिजे, वाटलं पाहिजे राव टाईम अजून जास्त पाहिजे नव्हता की जास्त प्रॅक्टिस करू शकत होतं. एवढा वेळ टाईम द्या मार्केटला तुम्ही. आणि खरंच मार्केट त्यांच्यासाठीच आहे. हे बा 9-9 तास जॉब करण्यापेक्षा ना जास्त जर फुल फोकसने जर तुम्ही प्रॉपरली जर मार्किंग वगैरे केली आणि चांगलं जर तुम्ही गायडन्समध्ये राहिले आणि या गोष्टी जर फॉलो केल्या ना, तर इझिली तुमचं 2 ते 3 वर्षामध्ये करिअर घडेल. ठीक आहे. चला, जसं आपण लो स्वीपवरती बाईंगची एंट्री बघितली ना, त्याची हाय स्वीपवरती मार्केट कशा पद्धतीने सेलची एंट्री देतं ते पण आपण समजून घेऊया. आता पहा, जसं आपण लो स्वीपवरती एक्झाम्पल बघितलं ना, तसं हाय स्वीपचं पण एक बघूया. 2 तासाचेच कॅन्डल. ठीक आहे. सिल्वरचा चार्ट आहे आणि 2 तासाचीच टाईम फ्रेम आहे आणि यामध्ये आपण व्यवस्थित समजून घेऊया. 2 तासाची कॅन्डल बघा कशी बुलिश आहे, बरोबर. इथे क्लोजिंग झालेली. आता जर नवीन कॅन्डल ओपन झाली, तिला जवळ लो पॉईंट एक हाय पॉईंट आहे, हाय पॉईंट जवळ आहे, म्हणजे स्मार्ट मनीना हायवरती प्राईसला रिव्हर्स करू शकते, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर कॅन्डलच्या कलरवरती सुद्धा, तिच्या क्लोजिंगवरती सुद्धा काही गोष्टी मॅटर करतात. आता हा काय आहे, 2 तासाच्या कॅन्डलचा हाय पॉईंट आहे, एकदम सिम्पल. ठीक आहे. आणि सेम जर बघितलं नाही तर 2 तासाच्या कॅन्डलचा काय, हा लो पॉईंट आहे. कॅन्डलचा हाय मार्क केला, कॅन्डलचा लो मार्क केला. टाईम फ्रेम काय वापरायची, 5 मिनिट इनफ आहे, 3 मिनिट इनफ आहे. 5 मिनिट किंवा 3 मिनिटमध्ये आपण मार्किंग करू शकतो आहे आणि खूप म्हणजे खूप सिम्पल आहे. ठीक आहे. आपण इथे कॅन्डलचा हाय मार्क केला आणि हा कॅन्डलचा काय आहे, लो पॉईंट आहे. ठीक आहे. आता ना 5 मिनिटमध्ये बघूया नेक्स्ट कॅन्डल काय करते. 2 तासाचे नेक्स्ट कॅन्डल अप साईडला जाईल. अप साईड जाऊन कोणकोणत्या गोष्टी तयार करते ना आपण ते समजून घेऊया. नवीन 2 तासाची कॅन्डल ओपन झाली, ती प्राईस अप साईडला गेली, हायकडे गेली. ओके. हायच्या थोडी वरती गेली, प्राईस हायच्या अबोव गेली. हायच्या अबोव जाऊन प्राईस डाऊन साईडला आली. ओके. प्राईस हायच्या नियरच खेळत राहिली आणि त्यानंतर प्राईस आत्ता पाहतो मी व्यवस्थित. ओके. प्राईस नेक्स्ट 2 तासाच्या कॅन्डलमध्ये काय करते, इम्पल्स, इथं छोटंसं एक करेक्शन येतं आणि इथून इम्पल्स. प्राईस डाऊन साईडला येते, करेक्शनच्या लोला ब्रेक करते. मी तुम्हाला व्यवस्थित शिकवलेलं इम्पल्स करेक्शन ब्रेकअप स्ट्रक्चरमध्ये. एक कॅन्डल जिने हाय स्वीप केला, लो स्वीप केला, त्यानंतर प्राईस अप साईडला मूव्ह झाली, याला तुम्ही काय म्हणणार आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर. थोडंसं 5 मिनिटमध्ये असं दिसत असेल, 1 मिनिटमध्ये बघा अप डाऊन, इथून अप साईडला मुवमेंट. तर प्रॉपर हे 1 मिनिटचं कॅरेक्टर चेंज आहे. ठीक आहे. 3 मिनिटमध्ये तुम्ही थोडंसं व्यवस्थित बघा, प्रॉपर हे कॅरेक्टर चेंज आहे. आणि 5 मिनिटमध्ये सुद्धा तेच मार्केटचं कॅरेक्टर चेंज आहे. ठीक आहे. तर 5 मिनिटमध्ये मार्केटने काय केलं, कॅरेक्टर चेंज केलं. आता सेल कुठून करायचं आपल्याला, एंट्रीसाठी ना खूप गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या असतात. ठीक आहे. एक ऑर्डर ब्लॉक होता, त्याच्यासोबत एक FVG होता. त्यावरती प्राईस आली, बाईंगच्या ऑर्डर काही फिल झाल्या, एवढा वेळ मार्केटने बाईंगच्या ऑर्डर फिल केला, त्यानंतर त्याला ब्रेक केलं, बरोबर. म्हणजे एक ऑर्डर ब्लॉक ज्यामध्ये बाईची ऑर्डर फिल झाला आणि त्यानंतर सेलरने ब्रेक करून टाकला. लॉस मेकर सेलर काय करतील, ऑर्डर ब्लॉकच्या जवळ प्राईस झाल्यानंतर ट्रेड एक्झिट करून टाकतील कॉस्ट टू कॉस्ट. म्हणजे हा काय झाला, ब्रेकर ब्लॉक झाला. आणि ह्या ब्रेकरपासून आहे ना आपल्याला एक्झॅक्ट एंट्री प्लॅन करायची. ब्रेकरच्या वरती आपला स्टॉप लॉस ठेवायचा आणि 1:3 इनफ आहे. 1:3 इनफ आहे आपल्याला. ब्रेकरपासून एंट्री प्लॅन करा, खूप सिम्पल आहे. फुटप्रिंटला आहे ना थोडंसं ना क्रिएटिव्ह माइंड ठेवा, व्यवस्थित विचार करायचा फुटप्रिंटला जेव्हा आपण बघतो ना. आणि ब्रेकरसोबत तुम्ही बघा ना, इथे काय एक्झॅक्टली हा एक बेरिश गॅपसुद्धा आहे. म्हणजे मार्केट ना अजून अप साईडला नाही जाऊ शकत. मला तरी वाटतं की मार्केटने ना ह्याच लेवलपासून सेलिंग दिली पाहिजे ना आपल्याला. प्राईस ब्रेकरमध्ये आली, ब्रेकरमध्ये टॅप झाली. जशी टॅप झाली ना, लॉस मेकर बाहेरने ट्रेड इथे एक्झिट केले. बाहेरने ट्रेड एक्झिट केले म्हणजे बाहेर कोण म्हणतात, सेलर. आणि बस मुवमेंट कशी होणार आहे, सेलची होणार आहे. आणि बस आपल्याला डाऊन साईडला एक एक्सपान्शन पाहायला भेटतं. ठीक आहे. एकदम सिम्पल आहे. ॲटलिस्ट आपल्याला RR 1:2चा पाहिजे. 1:2 एवढा होतोय, रिस्क एवढी घेतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रॉफिट बघा. कारण इंट्राडेचे सेटअप आहे, हे कोणत्या प्रकारचे स्विंग नाही आहे. तर खूप सिम्पल आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि नसेल समजलं की ऑफलाईन बॅचमध्ये खूप साऱ्या गोष्टी मी क्लिअर करून देईल. ज्यांना AC ऑफलाईनमध्ये बसायचं आहे ना, बिंदास बसा, टाईम द्या ह्या गोष्टींना, मी एवढं सांगाल. ठीक आहे. नेक्स्ट आपण 4 तासाच्या लिक्विडिटीला शिकूया की एक्झॅक्टली 4 तास टाईम बेस लिक्विडिटी कशी वापरली जाते आणि कशी यूज होते. तर पहा आता 4 तासाच्या कॅन्डलवरती टाईम बेस डिलिव्हरी कशी चालते. ठीक आहे. पहिल्यांदा पहा, 4 तासाची जी कॅन्डल आहे ना, ही टाईम फ्रेम थोडीशी मोठी आहे. जसं 1 तास असेल, 2 तास असेल, यापेक्षा ही टाईम फ्रेम थोडीशी मोठी आहे. सपोज 4 तासामध्ये ना एक बुलिश कॅन्डल तयार झाली. ओके. ह्या टाईपमध्ये 4 तासामध्ये एक आपल्याला बुलिश कॅन्डल पाहायला भेटली. आणि कॅन्डलचे हे काय आहे, हाय आणि लोज. या पद्धतीने कॅन्डलच्या आतमध्ये इंटरनल काय असतो, वीक असतो. ठीक आहे. 4 तासाची एक पूर्ण कॅन्डल आहे.
या 4 तासाच्या कॅन्डलचा हा का एक प्रॉपर लो आहे. ओके, H4 लो. आणि साईडला इकडे 4 तासाच्या कॅन्डलचा हाय पॉईंट. मी तिन्ही व्हिडिओमध्ये बॅक टू बॅक सांगितलं आहे. ग्रीन कॅन्डल असेल तर हाय प्रॉबॅबिलिटी आहे की प्राईस डाऊन साईडला येईल. खूप म्हणजे खूप प्रॉबॅबिलिटी की डाऊन साईडला जाण्याची, कारण क्लोजिंगच्या नियर ती लिक्विडिटी. आणि रेड असेल तर प्राईस अप साईडला येईल. आता पहा, हा 4 तासाचा एक हाय पॉईंट मार्केटने तयार केलेला आहे. सेम जे लास्ट त्याच्यामध्ये आपण बघितलं तेच आपण हे पण इथं पण तेच डिस्कस करणार आहे. प्राईज ओपन झाली, लो तयार केला, प्राईजने हाय तयार केला, प्राईज इथे काय झाली, क्लोज झाली. क्लोजिंगच्या समोर नेक्स्ट कॅन्डल काय होते, ते ओपन होते. ओके, क्लोजिंग 4 तासाच्या कॅन्डलची क्लोजिंग आणि वरती 4 तासाच्या कॅन्डलचा हाय. याच्या आतमध्ये काय तयार झालेलं आहे, एक विक तयार झालेला आहे. आणि हा विक कोणी बनवला आहे, हा विक बनवला आहे सेलरने. ठीक आहे, 4 तासाचा कॅन्डलचा विक सेलरने बनवलेला आहे. आता हे 4 तासामध्ये आलेले सेलर हे 2 आणि 3 आणि 5 आणि 10 नाही आहे, हे करोडो सेलर असतात, करोडो. मी मागे पण सांगितलं 1 मिनिटाची कॅन्डलसुद्धा आपल्यासारखा व्यक्ती बनवू शकत नाही, भले तो 100 करोड मार्केटमध्ये घेऊन बसला. या फोरेक्स मार्केटमध्ये ट्रिलियनमध्ये हे मार्केट चालतंय. तर हा वीक बनवणाऱ्या कित्येक साऱ्या करोडो ऑर्डर आहे. आणि करोडो ऑर्डर कोणाचे आहे, सेलरचे आहे. आणि जेवढे सेलर्स मिळून तो वीक बनवतात ना, हे सगळे सेलर या 4 तासाच्या हायच्या वरती त्यांचे स्टॉप लॉस लावून ठेवतात सेलचे. कारण प्राईस जर अशी निघून गेली त्यांना मोठा लॉस नको व्हायला, म्हणून ते काय करतात, वरती स्टॉप लॉस लावून ठेवतात. ठीक आहे, आणि जर प्राईस वरती आली ना, हे सगळे सेलरचे स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर सेलर बनतात बायर. सेलर बायर झाले की स्मार्ट मनी ना मोठ्या प्रमाणात नवीन सेलच्या ऑर्डर लावते आणि बायरच्या अगेन्स्ट सेलच्या ऑर्डर इझिली फील होतात, म्हणून प्राईस डाऊन साईडला मूव्ह करते. ओके, आपल्याला काय करायचं आहे, 4 तासाच्या कॅन्डलला आपण हाय लो मार्क केले. ओके, आपल्याला ना वेट करायचं आहे की 4 तासाच्या कॅन्डलच्या हायच्या वरती प्राईस जाईल. आता ही 4 तासाची कॅन्डल आहे, सपोज आपण हाय लो मार्क केले. 4 तासाच्या कॅन्डलसाठी तुम्ही कोणत्या टाईम फ्रेमचं स्ट्रक्चर बघणार, तुम्ही तुम्हाला इथे समजून सांगतो. 15 मिनिट, ठीक आहे, हे बघा 15 मिनिट किंवा 5 मिनिट या 2 टाईम फ्रेमचा वापर करा. इनफ आहे, या 2 टाईम फ्रेम इनफ आहे एंट्रीसाठी, लोअर टाईम फ्रेम म्हणून. ठीक आहे, 4 तासाची कॅन्डल सपोज आपण हाय मार्क केला आहे, लो मार्क केला आहे. आता इथून नवीन कॅन्डल ओपन होते 4 तासाची. ही प्राईस हळूहळू अप चालली. 4 तासाचं नवीन कॅन्डल ओपन झाली, आपण 5 मिनिट किंवा 15 मिनिटाचं स्ट्रक्चर लावलं. ही प्राईस ना या पद्धतीने अप गेली हायकडे. हायच्या वरती गेल्यानंतर काय झालं, खूप सेलर ॲक्टिव्ह झाले, कारण पहिल्या सेलरचे स्टॉप लॉस हिट झाले, ते बाहेर झाले. प्राईजला अप घेऊन जाणारे सुद्धा बायर्स आहे आणि यांच्या अगेन्स्ट मार्केट मेकरने नवीन ऑर्डर फिल केला. इथून प्राईस डाऊन साईडला येते आणि डाऊन साईडला येऊन प्राईस काय करते, ह्या लेवलला ब्रेक करते आणि ह्या लेवलला ब्रेक करून प्राईस करते कॅरेक्टर चेंज. 4 तासाच्या कॅन्डलच्या हायची जी लिक्विडिटी होती, 4 तासाच्या कॅन्डलच्या हायच्या वरती जी लिक्विडिटी होती, ह्या बाय साईड लिक्विडिटीसोबत मार्केट मेकरने डील केली आणि डील करून कॅरेक्टरला चेंज केलं. आणि कॅरेक्टर चेंज जे झालं ना, याच्या आतमध्ये काय करते स्मार्ट मनी ना, जर खरं स्मार्ट मनी स्ट्रक्चरमध्ये एंटर झालेलं असेल ना, तर स्मार्ट मनी एक फुटप्रिंट सोडते, ज्याला आपण काय म्हणतो साध्या भाषेमध्ये, मार्केटने एक ऑर्डर ब्लॉक किंवा FVG सोडला, ब्रेकर सोडला, मिटिगेशन सोडला, काही एक फुटप्रिंट सोडली, मार्केट रिट्रेसला जातं. रिट्रेसला गेल्यानंतर तिथे ऑर्डर फिल करतं आणि ऑर्डर फिल करून प्राईस या पद्धतीने डाऊन साईडला मुवमेंट करते. तर या पद्धतीने आपण 4 तासाच्या कॅन्डलच्या हायवरती ट्रेड करतो आणि स्टॉप लॉस आपला या पद्धतीने असतो, टार्गेट आपलं या पद्धतीने असतं, एक मोठी मुवमेंट. आणि ट्रस्ट मी, 4 तासाचे जे सेटअप असतात ना, हे बेस्ट वर्क करतात, खूप म्हणजे खूप बेस्ट वर्क करतात. गोल्डमध्ये कित्येक सारे सेटअप पाहायला भेटतं. मी ना गोल्डमध्ये खरं सांगतो 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये खूप ट्रेड्स केलेले आहे, खूप म्हणजे खूप ट्रेड्स केलेले. या अगोदरसुद्धा मी यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओज टाकलेले. CRT म्हणून तुम्ही ऐकलं असेल, ठीक आहे. CRT इन टाईम बेस लिक्विडिटी दोन्ही सेम बघितलं तर ठीक आहे. CRT फक्त एक मॉडेल बनवलं कॅन्डल रेंज थेरी, त्याला थोडंसं डिफरंट स्टाईलमध्ये ICTमध्ये फेमस करून टाकलं. पण नॉर्मली तेच आहे, बाय साईड लिक्विडिटीसोबत डील होणं, कॅरेक्टर चेंज होणं, ऑर्डर ब्लॉक FVG बसून पुढे डिलिव्हरीचं एक्सपान्शन तयार होणं. तर मला एकच वाटतं की मुलांनी ना जेवढं सोप्या भाषेमध्ये त्यांना शिकता येईल ना तेवढे शिकवून जास्तीत जास्त त्याला प्रॅक्टिस करून परफेक्ट करावं. नवीन
नवीन गोष्टींना शिकण्यामागे टाईम वेस्ट करणं आणि नंतर कन्फ्युजनमध्ये राहणं की नक्की कोणती गोष्ट कुठे वापरू, त्यापेक्षा की ज्या गोष्टी सिम्पल आहे, साध्या आहे, सोप्या आहे, त्यांना तुम्ही ना जास्तीत जास्त शिका, व्यवस्थित मार्क करा आणि त्याच्यावर चांगली प्रॅक्टिस करून तुम्ही एक कमांड मिळवा बेस्ट. ठीक आहे, एखाद्या गोष्टीत जर कमांड मिळाली ना तर वेगवेगळे सेटअप मार्क करण्याची, वेगवेगळे मॉडेल शिकण्याची मला तरी वाटते गरज नाही आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने 4 तासाच्या कॅन्डलवरती प्राईसची डिलिव्हरी चालते. ठीक आहे, आता बघा सेलिंगमध्ये कसं चालतं. सेलिंगमध्ये पण आपण समजून घेऊया. बाईंगमध्ये झालं आपलं, सेलिंगमध्ये ही डिलिव्हरी कशा पद्धतीने चालते. म्हणजे सेलची कॅन्डल तयार होती, कशी बायची कॅन्डल होती, बायच्या कॅन्डलवरती समजलं आपल्याला प्राईस डाऊन साईडला येते. आता पहा सपोज ना ही 4 तासाची एक सेलची कॅन्डल आहे. ठीक आहे, ही 4 तासाची एक सेलची कॅन्डल आहे. हा झाला कॅन्डलचा वीक. ओके, 4 तासाची कॅन्डल. सो ठीक आहे, हा मार्केटचा काय एक लो पॉईंट आहे ज्याला पुढे मी मार्क केला. 4 तासांचा लो आणि इथून ना मी या पद्धतीने मार्क करतो. 4 तासांचा लो नंतर एक 4 तासांचा हाय. 4 तासाचा कांदा लो मार्क केला, हाय मार्क केला. प्राईज इथे काय झाली, ओपन झालं. प्राईजने काय केला, हाय तयार केला. ठीक आहे, प्राईज ओपन झाली, अप गेली, इथून डाऊन साईडला मूवमेंट झाली, इथपर्यंत आली, इथून बाहेरने बाय केलं आणि इथे घेऊन गेले बाहेरने, इथं प्राईजला क्लोज केला. ओके, व्यवस्थित समजून घ्या. ओपन, हाय, लो, क्लोज, ओ एच, त्यानंतर एल सी, कॅन्डल बेरिश. क्लोजिंग समोर नेक्स्ट कॅन्डल काय होणार आहे, इथे ओपन होणार आहे आणि ही क्लोजिंग आणि हा लो यामध्ये वीक बनवणारे कोण आहे, बायर्स आहे. बरोबर, आणि ही बायर्स ना ह्या लोच्या खाली प्लेस करतात त्यांच्या बायच्या ट्रेडचे स्टॉप लॉस. 4 तासामध्ये ज्यांनी बाय केलं ते बायर्स त्या लोच्या खाली त्यांचे स्टॉप लॉस प्लेस करतात. स्मार्ट मनीला सपोज प्राईजला अप घेऊन जायचे. स्मार्ट मनी कसं डोकं लावते, नवीन 4 तासाची कॅन्डल ओपन झाली ना, स्मार्ट मनी 5 मिनिटमध्ये प्राईजला असं डाऊन साईडला पाठवते, स्टॉप लॉस सोबत डील करते, प्राईज अप येते आणि अप येऊन प्राईज काय करते माहिती आहे, इथे कॅरेक्टरला चेंज करते. म्हणजे पुढची 4 तासाची कॅन्डल मोठी बनवण्या अगोदर स्मार्ट मनी लोअर टाईम फ्रेममध्ये या सगळ्या काही गोष्टींना तयार करून ठेवते. स्मार्ट मनीना प्राईजला कुठे पाठवलं, डाऊन साईडला पाठवलं. डाऊन साईडला काय होतं, या लेवलवरती होते स्टॉप लॉसेस. कोणाचे होते स्टॉप लॉसेस, तर ज्यांनी सर्वात अगोदर बाय केलं तर त्या बाहेरने खाली त्यांचे प्लेस केलेलं आहे स्टॉप लॉस. बाहेरचा स्टॉप लॉस झाला हिट. बाहेर कोण झाला, सेलर. आणि बाहेरला सेलर बनून स्मार्ट मनीला काय भेटलं, तर सेलरच्या अगेन्स्ट त्यांना बायची ऑर्डर फिल करता येतात आणि प्राईजला रिव्हर्स करता येतं. खूप साधं सिम्पल गणित आहे, खूप साधं सिम्पल गणित आहे. ठीक आहे, कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर इथे लोअर टाईम फ्रेममध्ये ना, जसे हे कॅरेक्टर चेंज होतं लोअर टाईम फ्रेममध्ये इथे एखादा ऑर्डर ब्लॉक आणि एफ असतोच. बाईंग जर स्मार्ट मनीने केलेली आणि प्युअर बाईंग असेल ना, ह्या एरियामध्ये डेफिनेटली ऑर्डर ब्लॉक आणि एफ भेटणार आपल्याला. फोर्सफुली नाही तर बघण्याची गरजच नाही, किंवा फोर्सफुली मला शोधण्याची पण गरज नाही. मी सांगतो ना, जर सपोज स्मार्ट मनीने स्ट्रक्चर चेंज केले ना आणि मोठ्या ऑर्डर जर मार्केटमध्ये आल्या ना, ॲटोमॅटिकली गॅप तयार होतात. गॅप बनवण्याची गरज नाही आहे, गॅप ॲटोमॅटिक बनतात. त्याचं मेन रिझन काय, मोठा पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट झाला. बरोबर, आणि जर मोठा पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होत असेल ना, तर ॲटोमॅटिक गॅप्स तयारच होणार आहे. आता जर गॅप तयार झाला असेल तर प्राईस डाऊन साईडला येते, गॅपची भरपाई होते, म्हणजे गॅपमध्ये ऑर्डर फिल होतात आणि बस प्राईस 5 मिनिटमध्ये या पद्धतीने अप जाते आणि नंतर पुढे जाऊन आहे ना 4 तासाची अशी कॅन्डल तयार होते. इथून अप साईडला इथपर्यंत यामध्ये पूर्णपणे प्युअर बाईंग दिसते आपल्याला आणि डाऊन साईडला ओपनिंगच्या खाली जेवढी प्राईस आली ती इथून एक असं इथपर्यंत वीक तयार होतो. ही पुढची कॅन्डल अशी तयार होणार आहे ना, हे आपण अगोदरच समजून घेऊ शकतो. ते म्हणजे कुठं तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, ते एक्झॅक्ट ह्या पॉईंटवरती, ह्या एरियावरतीच समजत असते आपल्याला. डाऊन साईडलाच की 4 तास लोच्या खाली प्राईस जाऊन वरती आली, कॅरेक्टर चेंज झाला म्हणजे अप साईडला एक्सपान्शन होणार आहे. बस ही मुवमेंट आपल्याला पकडायची असते. गोल्डमध्ये खूप सारे एक्झाम्पल मी दाखवू शकतो तुम्हाला याच्यावरती की प्राईस मुवमेंट करते, कशा पद्धतीने मूव्ह करते. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल इथे एक्झॅक्टली की लोवरती प्राईस अप साईडला मुवमेंट करते,
आणि हायवरती प्राईस डाऊन साईडला मुवमेंट करते आणि 4 तासाचा सेटअप हा चांगला वर्क करतो. त्यासाठी 15 मिनिट 5 मिनिट तुम्ही वापरू शकतात एंट्री प्लॅन करण्यासाठी. चला आता आपण आहे ना व्यवस्थित ह्या गोष्टीला ना चार्टवरती समजून घेऊया की कशा पद्धतीने 4 तासामध्ये मार्केट मेकर डिलिव्हरी तयार करतात, कशा पद्धतीने प्राईस 4 तासामध्ये पुढे एक्सपान्शन मुवमेंट करत असते. ठीक आहे, जसं इथे बाय साईड लिक्विडिटी होती हायच्या अबो, तसं 4 तासामध्ये ह्या लोच्या खाली कोणती लिक्विडिटी असते, ती असते सेल साईड लिक्विडिटी. ठीक आहे, सेल साईड लिक्विडिटी. आय होप तुम्हाला हे समजलं असेल पूर्णपणे. चला आपण 1 ते 2 एक्झाम्पल बघून आहे ना या गोष्टी एकदम परफेक्ट करून घेऊया. तर पहा आता इथे ही 4 तासाची कॅन्डल आहे. ठीक आहे, या 4 तासाच्या कॅन्डलचा हा काय एक लो पॉईंट आहे. आपण ना फर्स्ट काय करूया, ह्या लो पॉईंटला मार्क करूया. सेकंड आहे ना आपण ह्या 4 तासाच्या कॅन्डलच्या हाय पॉईंटला सुद्धा मार्क करूया. लो मार्क केला आपण, हाय मार्क केला. ठीक आहे, याला काय म्हणणार आपण 4 तासाच्या कॅन्डलचा लो. ठीक आहे, आणि ही लेवल काय आपली 4 तासाच्या कॅन्डलचा हाय. आपण काय केलं, लो मार्क केलं, हाय मार्क केलं 4 तासाच्या कॅन्डलचा. आता आपण आहे ना 3 मिनिट 5 मिनिट ह्या टाईम फ्रेमचा वापर करू शकतोय. स्ट्रक्चर शिफ्ट होतं आहे का हे पाहण्यासाठी, एंट्री घेण्यासाठी. ठीक आहे, थोडंसं याला जवळ करूया, एकदम मोठा पण लाईन्स नको लांब लांब, म्हणजे आपल्याला झूम आउट व्यवस्थित करता येईल ना प्रॉपर. आणि हा झाला 4 तासाचा हाय पॉईंट, एकदम स्ट्रेटमध्ये मार्किंग. ओके, आता हे समजून घ्या 4 तासामध्ये इथून काय आली मार्केटमध्ये, बाईंग आली. म्हणजे 3 मिनिटची बाईंग आहे, पण 4 तासाची कॅन्डल या पद्धतीने तयार झाली. हा 4 तासाचा जो लो पॉईंट आहे, इथून मार्केटमध्ये बाईंग केली बरोबर. ह्या सगळ्या बाहेरने खाली घालवले असतील, त्यांचे स्टॉप लॉसेस लावलेले आहे बरोबर. जर सपोज आता नेक्स्ट 4 तासाची कॅन्डल खाली आली तर इथले बाहेर स्टॉप आउट होतील आणि ते बाहेर सेलर बनतील. मार्केट मेकर इथं नवीन ऑर्डर फिल करून प्राईजला अप पाठवतील. आणि हा जो गेम आहे ना, हा स्मार्ट मनी नेहमी खेळते नेहमी. फक्त हा आपल्याला ओळखता आला पाहिजे. परफेक्ट जागी जर तुम्ही ओळखला ना, तुम्हाला चांगल्या मुवमेंट पकडण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. सगळं काय माहिती आहे का, हा सगळा जो गेम आहे ना, हा टाईमचा आहे. टाईम आणि प्राईस यांचा आहे. आणि तुम्हाला फक्त काय बघायचं आहे माहिती आहे का, टाईम आणि स्ट्रक्चर. इथे ही टाईम 4 तासाचा आणि इथं 3 मिनिटाचा 5 मिनिटाचं स्ट्रक्चर. आता पहा नवीन 4 तासाची कॅन्डल स्टार्ट झाली, प्राईजला डाऊन साईडला होऊ द्या, इम्पल्स नंतर करेक्शन होऊ द्या मार्केटमध्ये, इम्पल्स तयार होऊ द्या, पुन्हा इम्पल्स करेक्शन होऊ द्या, प्राईजला डाऊन साईडला होऊ द्या. प्राईज लोच्या खाली उतरली, लोच्या खालून बाहेर थोडेसे इन्वॉल्व झाले मार्केटमध्ये. ओके, बार्सने प्राईजला अप पाठवलं. आता इथे व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, ह्या लेवलवरती एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. प्राईज अप साईडला गेली, कॅरेक्टर चेंज कुठे होईल आपल्याला ते समजून घ्यायचं. ह्या लेवलला प्राईज थोडीशी अगेन अप साईडला गेली. ओके, आता पहा तुम्ही इथं मार्केट सेलिंग येते, सेलिंगचा लो स्वीप होतो, सेलिंगचा हाय स्वीप होतो, त्यानंतर प्राईस ड्रॉप करते. मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय, इम्पल्स करेक्शन इम्पल्स. आणि करेक्शन जर ब्रेक झालं तर याला कॅरेक्टर चेंज म्हणतो, कारण हा एका लिक्विडिटीच्या आधारावरती अप येऊन ब्रेक करत आहे. ठीक आहे, बरं चला, मी जरी त्याला कॅरेक्टर चेंज नाही म्हटलो, जरी मी त्या लेवलला कॅरेक्टर चेंज नाही म्हटलो ना, माझ्यासाठी हा का असला पाहिजे आयडियमच्या वरती कॅरेक्टर चेंज. तसं मेनली कॅरेक्टर चेंज इथं मेजर स्विंगवरती होईल. पण तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, इम्पल्स करेक्शन इम्पल्स करेक्शन इम्पल्स किंवा इम्पल्स करेक्शन हे इम्पल्स हा एक चांगला पॉईंट आहे बरोबर. तर प्राईजने ऑलमोस्ट दोन्हीही एरियांना ब्रेक केलेले आहेत. हा काय झाला, एक प्रॉपर मार्केटचा चेंज ऑफ कॅरेक्टर पॉईंट झाला. ठीक आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर पॉईंट झाला एक प्रॉपर मार्केटमध्ये इथे ह्या लेवलला. आता आपण आहे ना इथे एक्झॅक्टली आपल्याला बाईंग कुठून करता येईल. बाईंगसाठी ना एक ऑर्डर ब्लॉक आणि FVG इथे बरोबर, मी इथून पण बाईंग करू शकतो. ह्या लेवलपासून सुद्धा आपल्याला बाईंग भेटू शकते. प्रॉपर एरिया हा सुद्धा मार्केटचा बाईंगसाठी. ठीक आहे, सेकंड गोष्ट जर बघितली तर इकडे एक छोटा BPR पण आहे. ठीक आहे, अजून कोणकोणती गोष्ट आहे आपल्याकडे बाईंगसाठी. तर बाईंगसाठी बघितलं तर इथे 2 FVG सुद्धा आहे, यांच्यापासून सुद्धा बाय करू शकतो आपण. पण एक्झॅक्टली आपण कुठून बाय करू ते तुम्ही समजून घ्या. सेलिंग बाईंग सेलिंग, इथं ना एक बेरिश ऑर्डर ब्लॉक तयार झाला होता, बेरिश बरोबर. सेलिंग कशी आहे आणि त्याच्या अगोदर बायची कॅन्डल विथ FVG. आणि तुम्ही इथे बघा प्राईज अप आल्यानंतर सेलच्या ऑर्डर पण ओपन झाल्या, सेलच्या ऑर्डरसुद्धा ओपन झाल्या, मग प्राईज अप जाते. लॉस मेकर सेलर तुम्हाला वाटतं की प्राईजला खाली होऊन देतील, नाही, इथंच प्राईज आली, लॉस मेकर सेलर इथंच बाहेर निघून घेतील आणि प्राईज इथूनच अप साईडला पंप होईल. कसं आहे माहिती आहे का, फुटप्रिंटला ना खूप व्यवस्थित रीड करायचं असतं. म्हणजे ना तुम्ही ना व्यवस्थित असं
थोडंसं ना ब्रेनवरती प्रेशर द्या, प्रश्न करा मार्क करताना काय काय झाले, कसं झालं, कोण कुठे एंटर झाले, कोण कुठे ऑर्डर एक्झिट करतील, ॲटोमॅटिक इझिली ना सगळ्या गोष्टी समजतील. आणि आता ना एंट्री आपली ह्या FVG असली पाहिजे, ह्या FVGच्या खाली आपला आडल स्टॉप लॉस असला पाहिजे आणि टार्गेट काय 1:2 इनअप आहे किंवा हा कॅन्डल रेंजचा हाय पॉईंट आपला टार्गेट असला पाहिजे. 4 तासाचं स्ट्रक्चर आणि 4 तासामध्ये ना प्राईस अशाच पद्धतीने मूव्ह करते. 4 तासाचे सेटअप खूप म्हणजे खूप बेस्ट वर्क करतात. ठीक आहे, प्राईस एरियाच्या आतमध्ये आली, ठीक आहे, एरियाच्या आतमध्ये येऊन प्राईस इथून अप साईडला निघाली. आणि ते जर बघितलं तर 4 तास हायला मार्केटने टार्गेट केलं. रिस्कपेक्षा 4 पटीचा प्रॉफिट आहे, काय केलं सिंपल, 4 तासाचा लो होता, कॅरेक्टर चेंज होतं, व्यवस्थित थोडंसं प्रश्न उत्तर केले आणि एक प्रॉपर एरिया सापडवला आणि बस 4 तासाच्या कॅन्डलचं हायला टार्गेट केलं. सिंपल. 4 तास लोवरती मार्केट मेकर अशा पद्धतीने बाय करतात. नवीन 4 तास कॅन्डल इथं ओपन झाली, ते ओपन होऊन अशा पद्धतीचं एक्सपान्शन मुवमेंट आपल्याला दाखवली. चला मित्रांनो, आता ना दुसरं 4 तासाचं स्ट्रक्चर बघूया की प्राईस कशा पद्धतीने हायच्या वरती जाते, ऑर्डर्स विकत घेते आणि डाऊन साईडला मुवमेंट करते. ठीक आहे, आता ना आपण EUD/CHF बघूया. ओके, EUD/CHF ही काय एक चांगली बुलिश कॅन्डल आहे, बरोबर. हिचा मार्क केला आपण 4 तासाचा हाय पॉईंट, याला आपण काय मार्क करूया, H4 हाय. थोडंसं फेंट दिसत असेल तर ना मी डार्क करतो, एकदम क्लिअर दिसेल तुम्हाला. ओके, थोडंसं इथे आपण ना, ओके ओके 4 तासाचा हाय पॉईंट मार्क केला आणि ना 4 तासाचा ना आपण इथे लो मार्क करूया. 4 तासाचा हाय, 4 तासाचा लो आणि 15 मिनिट 5 मिनिट ह्या टाईम फ्रेममध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे, एकदम चांगली बाईंग होती. 4 तासामध्ये इथून प्राईस अप गेली, इथून क्लोज झाली, एवढा मोठा वरती विक तयार झाला, बरोबर. 4 तासाचा हाय पॉईंट, 4 तासाचा लो पॉईंट. आता पहा 4 तासामध्ये इथून कोण आले, हे सगळे सेलर आले. एवढे मोठे आपल्याला असं वाटतं पाहताना की यार एवढे सेलर आहे, काय स्टॉप लॉस असतील, पण एवढी मोठी मुवमेंट, ही मार्केटमध्ये एवढी मुवमेंट बनवण्यासाठी सुद्धा किती करोड पैसे लागत असतील, फॉरेक्समध्ये कोणी विचार पण करू शकत नाही. आणि सगळे सेल करणारे याच्या वरती लावून बसलेले त्यांचे स्टॉप लॉसेस या लेवलच्या वरती. ठीक आहे, आता गोष्टीला व्यवस्थित समजून घ्या. हायच्या वरती स्टॉप लॉसेस आहे, ठीक आहे, हायच्या वरती जे स्टॉप लॉसेस यांना काय म्हटलं तर बाय साईड लिक्विडिटी. 4 तासाच्या वरती ही बाय साईड लिक्विडिटी. 15 मिनिटामध्ये पुढची 4 तासाची कॅन्डल ओपन झाली, इथून 15 मिनिटामध्ये पुढची 4 तासाची कॅन्डल ह्या लेवलपासून ओपन झाली. ही प्राईस हायच्या वरती गेली. ठीक आहे, व्यवस्थित पाहतो मी इथं काय एक बुलिश FVG. जर मार्केट बुलिश FVG मध्ये येऊन अप जाते म्हणजे बायची ऑर्डर तर FVG फील होत आहे आणि तो जर ब्रेक होत असेल तर तो इमिडिएटली काय होईल, IFVG, इन्व्हर्जन FVG. आणि बस यार, एकदा इन्व्हर्जन FVG तयार झाला ना, मी चॉकचा वेट सुद्धा करत नाही, सरळ यावरती शॉर्ट करतो प्राईसला. इन्व्हर्जन FVG एवढा स्ट्रॉंग असतो. IFVG ॲडव्हान्स एंट्री मॉडेल असतं. बायर्स ऑलरेडी इथून अप गेले, FVG मध्ये बायची ऑर्डर फिल झाल्या म्हणून प्राईस अप गेली. तो जर ब्रेक झाला, लॉस मेकर बाहेर इथं आल्यानंतर कॉस्ट एक्झिट होतील, प्राईस इथूनच डाऊन साईडला जाईल. किती साधं लॉजिक राहू स्मार्ट मनीमध्ये. एरिया ब्रेक, ओके, प्राईस रिटेस्टला आली इन्व्हर्जन FVGला. इन्व्हर्जन FVGला एंट्री घ्या, हायच्या वरती स्टॉप लॉस टाका, रिस्क किती आहे त्याच्या दुप्पट टार्गेट ठेवा. हे झालं 2 पट. आपण लोला तरी ॲटलिस्ट टार्गेट करू, इन्व्हर्जन FVG पासून लो तरी आपण ॲटलिस्ट टार्गेट करतोय. आणि इन्व्हर्जन FVG मध्ये प्राईस एंटर करते आणि डाऊन साईडला प्राईसमध्ये एक्सपान्शन येतं. काय केलं मार्केटने, 4 तासाच्या कॅन्डलच्या हायच्या वरती गेल्या, ऑर्डर्स घेतल्या, बुलिश गॅपला बेरिशमध्ये कन्वर्ट केलं आणि बस तिथं काय झालं, प्राईस आली, रिटेस्ट झाली आणि डाऊन साईडला एक्सपान्शन आपल्याला पाहायला भेटलं. 15 मिनिटामध्ये हीच एंट्री अजून कशी भेटत होती. 15 मिनिटाचं इथं काय होतं, कॅरेक्टर चेंज झालं. ठीक आहे, 15 मिनिटाचं कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर मार्केटकडे इथे काय होता, एक बेरिश गॅप होता. बेरिश गॅपला प्राईस आली, बेरिश गॅपला इथे एंट्री ओपन केली, याच्या अबाववरती स्टॉप लॉस ठेवला आणि 1:2चं इथे टार्गेट घेतलं. हा सुद्धा परफेक्ट आहे. मी म्हणतोय
छोटा स्टॉप लॉस आहे बरोबर. जेवढी रिस्क 2 पटीस टार्गेट भेटते. फक्त लॉट साईज मॅटर करते, मॅनेजमेंट मॅटर करते प्रॉपरली, आणि सेटअपमध्ये किती प्रॉबॅबिलिटी ना ती गोष्ट मॅटर करते. त्यामुळे चांगले प्रॉबॅबिलिटीचे सेटअप मार्क करा. चांगले प्रॉबॅबिलिटीचं सेटअप जर मार्क केलं, मी सांगतो अशा मुवमेंट तुम्ही इझिली पकडू शकता, दररोजच्या दररोज पकडू शकताय. आणि 4 तासाची ही जी टाइम बेस लिक्विडिटी ना खरंच खूप चांगली काम करते. फक्त ना मार्किंग जास्त करायची प्रॅक्टिस करावी लागेल. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल ना तेवढ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतील. हायपासून प्राईस कशी पडते, लोपासून प्राईस कशी अप जाते 4 तासाच्या कॅन्डलच्या बेसवरती. आणि खरंच सांगतो खूप म्हणजे खूप सिम्पल आहे सेटअप. खूप म्हणजे खूप जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ऑफलाईनची बॅच आहे, ऑफलाईनच्या बॅचला जरी आले ना या सगळ्या गोष्टी ऑफलाईनमध्ये शिकू शकतात. प्रश्न उत्तर प्रॅक्टिस वगैरे इथं बसून मॅपिंग करा. जुन्या बॅचचे मुलं असतात त्यांची मदत होते. मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, ट्रेडिंगचा एक आहे ना पूर्णपणे झोनच असतो. इथे वातावरणच तसं असतं आणि ज्या त्या वातावरणामध्ये ना त्याच याची ग्रोथ होती. ही गोष्ट खरी आहे. जर तुम्ही जॉब करणाऱ्यांसोबतच दररोज राहत असेल तर विचार पण तसेच येतात. ठीक आहे, मी असं नाही म्हणत की जॉब वगैरे या गोष्टी वाईट आहे. मी असं सांगतोय की एक वातावरण चांगल्या लोकांसोबत राहिल्यानंतर चांगल्या संगत लागतं, वाईट लोकांसोबत राहिल्यानंतर वाईट संगत लागतात. ट्रेडिंग करणाऱ्यांसोबत राहिलं तर ट्रेडिंगचे विचार आहे दिवसभर, बाकी फालतू विचारच नाही ना. आणि दिवसभर जर ट्रेडिंगचे विचार असं सबकॉन्शियस माइंडला सुद्धा एक गोष्ट समजते की बाबा तू ट्रेडर आहे, तुला ट्रेडिंग करायची आणि तुला या गोष्टी बघायच्या आणि बघणं गरजेचं असते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी परफेक्ट मार्क करा, चांगली प्रॅक्टिस करा, रिझल्ट तुम्हाला ॲटोमॅटिक पाहायला भेटेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडली तुम्हाला, व्हिडिओ जर आवडली असेल ना एक लाईक, एक कॉमेंट आणि एक शेअर, फक्त एक शेअर हे नक्की सर्वांनी केलं पाहिजे. कंटेंट हे व्हॅल्युएबल आहे. मी तुमच्याकडे दुसरी कोणतीच डिमांड केली नाही. तुमची डिमांड होती सर हिंदीमध्ये नका करू, तुम्ही मराठीमध्ये करा, कारण आम्हाला मराठीमध्ये चांगलं समजतं. मग तुमच्यासाठी जर व्हिडिओ मी मराठीमध्ये शूट करत असेल, माझा पूर्ण टाईम देऊन मी काहीतरी व्हॅल्युएबल कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल, तर तुमची पण एक जबाबदारी आहे व्हिडिओला लाईक करणं, कॉमेंट करणं आणि एका मित्रापर्यंत शेअर करणं. 5-5, 10-10 हजार व्ह्यू येतात आणि लिटरली कॉमेंट किती असतात 100. बाकीचे लोक व्हिडिओ पाहतात पण ॲट द एंडला लाईक कॉमेंट शेअर करत नाही. हे पहा, तुमच्यासाठी कंटेंट मराठीमधून घेऊन आलो आहे, तर तुमची पण एक जिम्मेदारी आहे की तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओला शेअर करशाल. बाकी असंच व्हॅल्युएबल कंटेंट मी पुढे सुद्धा शेअर कराल. प्रॅक्टिस करा, रिस्क मॅनेजमेंट चांगली ठेवा आणि प्रॉफिटेबल ट्रेडर झालेच पाहिजे 2026 मध्ये.